नमस्कार मंडळी. नैराश्याचे बंध तोडून मनोरंजनाचे सूत जुळवायला आलीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया विनोदाचं महावस्त्र विणणाऱ्या आपल्या सगळ्या विणकरांचं, अर्थात आपल्या हास्यरथी महारथींचं. आणि स्वागत करूया या महावस्त्रावर विनोदाचा नाजूक कशिदा उमटवणाऱ्या आपल्या दोन्ही दर्दी हास्यरसिकांचं, बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर, कूल, टॅलेंटेड आणि गॉर्जियस सोनाली कुलकर्णी. मंडळी, आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झाले आहेत म्हणजे वाघाचे पंजे या सिनेमातील तंत्रज्ञ आणि कलाकार. त्यांचंही जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सगळ्यात आधी डॅशिंग अभिनेता सौरभ गोखले, यंग अँड टॅलेंटेड तमन्ना बांदेकर, हरहुन्नरी अभिनेता निखिल चव्हाण, अष्टपैलू अभिनेत्री प्राजक्ता हनमकर, या सिनेमाचे दिग्दर्शक स्वरूप सावंत आणि मराठी तारका दीपाली सय्यद. तुमचं खूप खूप स्वागत हास्य जत्रेत. तुमच्याशी खूप गप्पा मारायच्या, सिनेमाबद्दल जाणून घ्यायचंय, पण त्याआधी वळूया आजच्या आपल्या प्रहसनांकडे. मंडळी, मृणालताईंच्या मुली पुन्हा एकदा सज्ज झाल्यात नवीन पाहुण्याचं आदरातिथ्य करण्यासाठी. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचा पाहुणचार अनुभवण्यासाठी. जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया विनोदाचे नवे फंडे ईशा डे, दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत, कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर. हे बघा, बस स्टॉप आहे, बस स्टॉप. तिकडे यायचं. दिसलात आहो तुम्ही. कुठे तुम्ही दिसलात? या राऊत, सॉरी, या ना या. कसा झाला प्रवास? प्रवास काय कसा झाला? मी चालत कसे आलात? तिकडे गाडी कुठे तुमची? अहो, तो गॅस भरायला थांबलाय तिकडे. गॅस संपला त्या गाडीवाल्याचा. म्हणाला 1.5 तास तिकडे आता लाईन मध्ये लागणार. चालत इथे आलो एवढा. असं करतो तो नेहमी, माहितीये, नेहमीच कामचुकार माणूस आहे. असं करतो सगळ्या सेलिब्रिटीजना, असं तंगवतो तो. नका ठेवू त्याला, काढून टाका. काढून नाही टाकू शकत, तेवढा स्वस्त दुसरा मिळत नाहीये ना. हॉटेलला जायचंय का? जायचंय ना, जायचंय. जर असा फक्त प्रॉब्लेम असा आहे की ना, थोडस इथे थांबावं लागणार आहे. ते हॉटेलवाल्यांचा फोन येतोय फक्त. तो आला की आपण लगेच इथून निघूया. तोपर्यंत ना मी माझ्या मुली, नीलू, शीलू, कुठे आहात? येतायत त्या. मग आपण तिथे कुठे राहिलात? सॉरी मृणालताई, आम्हाला यायला उशीर झाला. तुम्ही पाहुण्यांच्या स्वागतासाठी चाफा आणायला सांगितलेला ना. शोधत होतो म्हणून उशीर झाला. हा चाफा आहे? हा चाफा नाही आहे काय? हिने सांगितलं चाफा आहे. मी कुठे म्हणाले? तू म्हणाली. तू म्हणाली. तू म्हणाली. तू म्हणाली. म्हणाली. छान. आता याच्यावरनं पाहुण्यांसमोर वाद घाला तुम्ही. तू म्हणाली हेच करत बसा. हा, मृणालताईंनी सांगितलेलं काही नीट करताच येत नाही आपल्याला. बघा काय केलंय त्यांनी. मी काय करायचं? कुठे कुठे लक्ष द्यायचं ना. नाही ठीक आहे. हो, एवढा काही हरकत नाही. आता फुलं ती फुलंच आहेत ना. काय सांगितलेलं? चाफा. चाफा काय, झेंडू काय, इट्स ओके. बघा किती चांगल्या मनाचा माणूस आहे. बघा, वाकून बघशील. किती चांगल्या मनाचा माणूस आहे. बघा जरा, ऐकतोय, समजून घेतोय तुमच्या चूक. आता बघत बसणार आहात का? पुष्पवृष्टी करा. अरे पुष्पवृष्टी वगैरे आमची स्वागताची पद्धत आहे. अहो नको एवढं. अरे बाटली पडली आहे एक. बाटली लागली मला आता डोक्याला. सकट टाकाल का ग पोरींनो? बाटली पण टाकली तुम्ही. काय करताय? सॉरी, टाका फुलं. सॉरी मृणालताई, हे घ्या, स्वागत आहे तुमचं. अरे काय करताय? अहो, अरे काय करताय तुम्ही? मुली वेडे आहात का? जरा पाणी पिता. थांब ग जरा. काय करताय त्या पोरी? पुष्पवृष्टी करतायत. पुष्पवृष्टी करा. तुम्हीच म्हणालात ना फुलं ती फुलं. अगं मग गटारातली फुलं टाकाल का? गटारातली फुलं टाकते.
गेस्ट आहेत ना ते सर सॉरी गेस्ट आहेत ना डुक्कर आहे का तो ड्रू करत एंट्री घेतली का त्यांनी काय करताय तुम्ही ते एक चांगल्या मनाचे आहेत ते लावतील गटारातली फुलं अंगाला पण मृणालताई काय काय चाललंय काय बोलताय तुम्ही डुक्कर कशा म्हणतात तुम्हाला मी म्हणताय डुक्कर मला त्या नाही म्हणतायत नाही त्यांना कठोर शब्दात सांगितल्याशिवाय कळत नाही सर मग त्यांना कठोर शब्दात सांगा ना तुम्ही माझा कठोर शब्दात अपमान करताय छे सॉरी नाही तसं नाही हो मी सॉरी त्यांना मृणालताई आम्हाला करा माफ आम्ही नाही देणार तुम्हाला ताप आबाळाच्या कागदावर काळ्या ढगांची शाई आम्ही उद्याच्या मृणालताई हे काय होतं अशा करतात या अशा करतात माती खातात आणि मग यांना माहितीये मृणालताईंची स्तुती करायची मग मृणालताई विरघळणार अशा करतात या बास झालं केलं माफ पुढे पण जायचंय की नाही पण कार्यक्रम हा गुड ती कविता लिहिली आहे स्वागताची हो मृणालताई शाबास रात्रभर जागून कविता लिहिली मी पण जागली रात्रभर तू सकाळी झोपते तुला काय जातं रात्री जागायला मी सकाळी झोपते तू सकाळी पण झोपते दुपारी पण झोपते रात्री पण झोपते झोपते तर झोपते माझ्या घरी झोपते ना तुला काय प्रॉब्लेम आहे मी पण माझ्या घरी झोपते तुला काय प्रॉब्लेम हा, मग तू झोप ना तू झोप हा, तू झोप मी इथे 4 तास तुम्ही झोप हे ऐकायला आलोय का नाही ना सॉरी त्या कविता काय सादर करणार करणार आहे आहेत ना मी त्यांना काय सांगितलं माहितीये का तुमच्या नावाच्या प्रत्येक अक्षरापासून कवितेची ओळ सुरू झाली पाहिजे असं मी त्यांना एक टास्क दिला होता बापरे, करा एवढं हुशार आहेत पोरी माझ्या बरोबर. बोला बोला सादर करीत आहोत ओंकार राऊत ओंकार ओं ओंडका तू हास्याच्या नदीतला काय ओंग ओंडका तू हास्याच्या नदीतला तुमच्या ओंग मधला त्यांनी ओंडक्याला कळलं मला ओंग. कळलं मला त्याच्या न- कळलंय मला का का हसवतोस रे एवढा रडू की हसू कळत नाही आम्हाला राखण करतो घराची ऊस त्याचा विनोदाचा तबला वाजतो तबडक तबडक तुझ्या बापाचा वाजतो तबला तबडक तबडक हो कसं बोलताय कोणाचा तबला तबडक तबडक वाजतो ऊस त्याचा विनोदाचा ऊस त्याचा विनोदाचा असं लिहिलंय त्या मुलीने लहान आहे तुमचा विनोद रसरशीत आहे ना उसासारखा अगं मूर्ख मुली म्हणून असं वाक्य लिहिशील का ऊस त्याचा विनोदाचा राखण करतो घराची कोण आहे रखवालदार आहे मी कुत्रा आहे राखण काय करतो घराची अगं तसं तुमचा हास्य जत्रा कार्यक्रम लागतो ना तर घरी असे जोक मारले की सगळे हसतात मग हसल्यावर आवाज येतो चोर आला की चोराला वाटतं घरात कोणतरी आहे मग चोरी नाही होत मग राखण होते एवढं आहे राखण करतो घराची ह्याच्यात एवढा मतितार्थ दडलेला विचार केलाय काय तिने विचार केलाय मृणालताई अत्यंत म्हणजे ना अत्यंत नाहीये ही कविता मृणालताई एक मिनिट अवखळ आहेत हो असं नका बोलू हे अवखळ नाहीये हो असं काय करता अवखळ आहेत आत्ता चुकतील तर त्या शिकतील की नाही पण माझ्यावर का चुकतायत त्या तुमच्यावर चुक द्यात ना त्या आता माझ्यावर कशा कविता करतील सेलिब्रिटी जर तुम्ही आहात मी तर त्यांचीच ताई आहे कोणीच एवढं चुकत नाही मृणालताई असं नाहीये हे बघा उद्या जर महाकाव्य लिहायचं असेल तर आज अशा छोट्या मोठ्या कवितांच्या ओळी नदीत सोडाव्या लागतात वा मृणालताई हिरव्या शेतात फिरतात गाई आम्ही उद्याच्या मृणालताई का का अशा मस्का मारतात लगेच विरघळवून टाकतात माहितीये मला शहाण्या आहात बघ तुम्ही एक दिवस नाव काढणार आहेत माझं नाव काढणार नाही तुमची काढणार आहेत ते एक दिवस लिहून घ्या तुम्ही माझ्याकडून तुम्ही असं बोलू नका सर खरंच सांगते मला तर असं वाटतं की मुळात आधी ना सगळेच दगड असतात सर बघा. तो शिल्पकार जो असतो ना तो त्याच्यातून पाटा वरवंटा घडवतो आता कुठला शिल्पकार दगडातनं पाटा वरवंटा घडवतो शिल्पकार मूर्त्या घडवतो मृणालताई शिल्पकाराला कितीही जरी ब्लॉक आला ना तरी तो पाटा वरवंटा नाही बनवणार प्लीज मला ना
मला भूक लागली हो मृणालताई, मला काहीतरी खायला द्या ना. काय आहे का नाश्त्याची वगैरे सोय तरी आम्ही केली? वेलकम बॉक्स देतो एक, तो दिला नाही. Welcome वेलकम box बॉक्स दिला नकोय नाही मला. असं नाही, खरंच त्याच्यात छान छान खाणं स्नॅक्स असतं, द्या. हे घ्या, हे घ्या. हिच्या घरून आणलाय? हे घ्या काय, हे घ्या. नाही नाही, ती चेहरा प्रेमाने देते ती, तसाच आहे चेहरा. तुम्ही घ्या, खा. एक सॉरी, बंद करा ना. ते स्पॉन्सरसाठी फोटो काढायचा एक, तर काय आपण एक कुठला photo- स्पॉन्सर आहे? आहे एक. बर. एक फोटो काढा पटकन. हसा ना. तू एवढा सांगणार मला हसा ना? सर तू सांगणार मला हसा ना? सर असं बोलू नका सर. सर तू पण हसून दाखव सरांना. हा ते बघा, मस्त. येडा बस आहे. एवढा काय भाव खाताय, जास्त हसा ना. हिला चुकून बनवलंय काय देवानी? सॉरी नाही, मी सांगू हिला? तुम्ही चिडू नका, तुम्हाला भूक लागली. फोटो काढायचा. फोटो काढा, ते बघा. हा झाला काय? काढला. आता सोडा आधी सारखं तोंड. गप्प बस, खा तुम्ही. तुम्हाला भूक लागली, उगाच तुमची चिडचिड होते. गप्प बसा ना जरा, मी करतेय ना सगळं मॅनेज. वास येतोय. वास कसा येईल? समोशाला वास येतोय. समोसा कसा असेल? सुरळीच्या वड्या आहेत आज. सुरळीची वडी आहे काही? समोसा आहे हा, पण मग समोसा तर कालच्या मेन्यू मध्ये होता. बुंदीचा लाडू आहे, दोन आहेत. बुंदी कालचा डबा दिला तुम्ही त्यांना? चिन्या खालून डब्बा उचलला ना. अगं, तो मंडपवाल्यांसाठी मागवलेला कालचा नाश्ता आहे की नाही, तोच द्याल का तुम्ही त्यांना? असा खराब झालेला समोसा देणार आहात का? अरे तो एक चांगल्या मनाचा माणूस आहे, तो खाईल खराब झाला. का खाईन हो? का खाईन मी? मीच सांगितलं ना आता तुम्हाला वास येतोय समोशाला म्हणून मीच खाईन. सॉरी. शून्य व्यवस्था आहे शून्य व्यवस्था आहे तुमची. शून्य. काही नाही, पाणी नाही विचारलंय, काही नाश्ता नाही, काही नाही, खायला नाही, प्यायला नाही. गाडी कुठे आहे? गाडी तिकडे आहे. हॉटेलची काय सोय? काही शून्य आहे. सॉरी मृणालताई, मी एवढा कधी चिडत नाही कोणावर, पण शून्य आहे. सांगा, द्या ना उत्तर आता, द्या. चिडले ना ते? प्रत्येक पाहुण्याला चिडवलंच पाहिजे ना. मृणालताईंनीच सगळं करायचं. या मुलींना काही कळत नाही. मृणालताई फक्त सांगतील तेवढंच काम करायचं, बाकी आपलं डोकं वापरायचं नाही. मृणालताई सगळीकडे जाणार. मृणालताईंनी हे पण करायचं, ते पण करायचं. मृणालताई सगळं करणार. कंटाळा आलाय मृणालताईला तुमचा. मृणालताईंना कंटाळा आलाय. आता तुम्ही हे पाहुणे आणि तो खराब झालेला समोसा काय करायचं ते करा. मी इथे कोणाला ओळखतच नाही. कुठं बघताय? अरे बोला काहीतरी. बापरे. हॅलो, अरे बोला ना काहीतरी. कशा बोलतील? कशा बोला? आता बोलणार नाहीत त्या काही. आता शिवलं तोंड त्यांचं. आता घाबरल्या ना. मुन्नीनी काय काय करायचं? कोण मुन्नी? मला लाडाने मुन्नी म्हणतात हो तुम्ही. मी का म्हणू? मी का मुन्नी? तुम्ही बसा. मी कोणालाच मुन्नी म्हणणार नाही. मुन्नी मला ठीक आहे, नका म्हणू, पण मुन्नीने किती करायचं? मुन्नी दमत नाही. मुन्नीनेच सगळं करायचं. यांना काही कळत नाही. अहो प्लीज रडू नका. मला भूक लागली. पण कशाला ठेवलंय यांना? मदतीला ठेवलंय की नाही? मी यांना सगळं दिलं होतं की नाही लिहून? हा, सगळं सांगितलेलं होतं की नाही तुम्हाला? चिठ्ठ्यांवर नंबर लिहून दिले होते. यांनी कसं यायचं, काय खायचं, कधी खायचं, सगळं लिहून दिलं होतं की नाही? हो मृणालताई. मला नका सांगू, त्यांना सांगा. त्यांना नाही, त्यांना वाटतंय मृणालताई मठ्ठ आहेत, मृणालताई शून्य आहेत. त्यांना सांगा. नाही, तुम्ही नाही शून्य, आम्ही शून्य. तुम्ही एक आहात. आमच्या पुढे लागलात म्हणून आम्हाला किंमत आहे. आम्ही लोखंड आहोत मृणालताई, तुम्ही पॅरिस आहात. तुमच्या पॅरिसच्या स्पर्शामुळे आमच्या आयुष्याचं सोनं होणार आहे. पॅरिस. अगं झालं? रडवलत ना? असं करतात या, रडवलत ना? पॅरिस म्हटली ती तुम्हाला. पॅरिस. पॅरिस ऐकून कुठल्या डोळ्यात ना अश्रू आले तुमच्या? मला सांगा. तुम्ही शब्द नका बघू, भावना बघा माझ्या. मृणालताई, माझ्या भावना बघा प्लीज.
मला एक तर भूक लागली आहे, काही खायची सोय नाहीये. ती गाडी कुठे आहे, त्याची काही व्यवस्था होणार आहे करूया का? ना, पटकन गाडीचा फोन करा, गाडीवाल्याला फोन करा. होणार, तुम्ही चिडू नका अजिबात. गाडी कॅन्सल केली काल तुम्ही. इकडची पण गाडी कॅन्सल केली तुम्ही? नाही तो प्रॉब्लेम. सर एक मिनिट, मी नाही केली. काय, मी कधी केली? तुम्ही काल बोलले ना मोठ्या हॉटेलला कशाला न्यायचं, हॉलच्या वर हॉटेल आहे तिकडेच थांबवू यांना, जवळच कार्यक्रम पडेल, 3000 वाजतील संस्थेचे. असं म्हणालात तुम्ही मृणालताई? 3000 रुपये वाचतील संस्थेचे असं म्हणालात का तुम्ही? तसं याबद्दल नाही बोलले मी त्यांना संस्था कशी चालवायची ते धडे देत होते. अरे माझ्या वेळी का धडे देताय पण? तुम्ही वेगळे दिवस घ्या ना, क्लासेस घ्या ना त्यांचे धडे घ्यायला. मी आलोय तेव्हा कसले धडे आहेत? आणि कुठलं हॉटेल कॅन्सल केलं तुम्ही? कॅन्सल ते फालतू होतं, 5 स्टार हॉटेल होतं. फालतू काय ऐका तरी ना काय बोलताय. खरं तुम्हाला आत्ता जिथे सोय केली आहे ना ते खूप चांगलं आहे, बरं, एकदम ठीक आहे. घरगुती. ठीक आहे, 3 स्टार तरी आहे का? नाही, लॉज आहे, 700 रुपये फक्त. 700 रुपयाच्या लॉजवर ठेवताय तुम्ही मला? ह्या पातळीवर आलं मृणालताई, माझ्याकडे बघा. नाही 700 रुपयाच्या लॉजवर तुम्ही मला ठेवताय मृणालताई? एक मिनिट, तुम्ही पैशावर सगळं मोजू नका, पैशाचं काही नाहीये. कशावर मोजायचं मग? प्रेमाच्या माणसांचा आहे होतो लॉज. प्रेमाच्या माणसं आजकाल कुठे मिळतात प्रेमाची माणसं, मला सांगा. ठीक आहे, ते मान्य करतो मी, हो, पण ठीक त्याचा आहे. अर्थ असा नाही की तुम्ही असं माझ्याशी वागा. खूप जुनी परंपरा आहे, त्यांचं खाली खानावळ पण आहे, खूप छान आहे, तुम्हाला तर मज्जाच येईल. आणि सगळ्यात फन फॅक्ट माहितीये का, तिथे ना त्याच्या बाथरूमला टॉयलेटला 4 दार आहेत. बाथरूम टॉयलेटला 4 दार? हा, कशी आहे 4 दार टॉयलेटला? सोपं आहे, 4 खोल्या आहेत आणि मध्ये कॉमन टॉयलेट आहे, सगळीकडनं दार आहेत अशी. आपण काय करायचं, आपण आत जायचं, आत गेल्यावर 4ही कड्या लावायच्या. तसंही थोड्याच वेळाचं काम असतं ना, पटकन उरकायचं आणि बाहेर निघून जायचं, आपल्या खोलीतनं कडी लावून घ्यायची. किती मज्जा. काय मजा आहे यात मृणालताई? चुकून विसरलो आतनं कडी लावायला आणि कोण घुसला आतमध्ये टॉयलेट करताना, किती महागात पडेल ते. असं सर्रास होतं. पण मॅडम केळुसकर काय करतात माहितीये, गेस्टला आल्या आल्या सांगतात गाणं म्हणायचं टॉयलेटवर बसल्यावर. तुम्हाला येतं, मला माहितीये, हास्य जत्रेत गाता तुम्ही. अंबाजाराम मृणालताई, मला काही माहित नाही, मी माझी सोय करतो, मला काही करायचं नाहीये. ते उद्याचं प्लेनचं तिकीट आहे ना, मला व्हॉट्सअप करा. चला. चांगला लॉजिक. कसलं प्लेनचं तिकीट? आम्ही नाही काढलं कुठलं तिकीट. तुम्ही नाही काढलं म्हणजे? काय बोलते ती? फुल्ल झालेली तिकीट. फुल्ल कशी झाली? फुल्ल 1 महिना आधी बोलणं झालंय आपलं. फुल्ल कशी झाली? ती मृणालताईंची बुद्धिमत्ता आहे. काढतो सांगायचं आणि काढायचीच नाही, मग फुल्ल झाल्यावर म्हणायचं फुल्ल झाली. काय बोलते ती? काय बोल? आणि हिचं काय म्हणजे असते ही? सेलिब्रिटी लोक थांबत नाहीत ना, लगेच निघायची घाई करतात. आणि केळुसकर काका पण सकाळी 12 वाजले की बॅग्स बाहेर टाकून देतात. तुमच्या ट्रेनचे तिकीट काढले आहेत? हे घ्या, 7:30ची ट्रेन आहे. 7चा कार्यक्रम आहे आणि 7:30ची परतीची तिकीट आहे माझी. कसं काय मी पोहोचणार आहे स्टेशनवर? मृणालताई म्हणाल्या 7ला कार्यक्रम चालू होईल, 7:10 पर्यंत 10 मिनिटं तुम्ही कॉमेडी कराल, 7:15 पर्यंत तुम्ही काय ते करून घ्याल, 7:30ची ट्रेन आहे म्हणून घाईघाईत निघाल, जेवणाचे पैसे वाचतील. काय बोलते ही मुलगी? 10 मिनिटं मी कॉमेडी करीन, 7:15 पर्यंत काय ते करतील म्हणजे मी काय ते करणार आहे मी? तसं नाही. आणि 15 मिनिटात मी धावत तिकडे ट्रेन पकडायची मृणालताई. मी तसं नव्हते बोलले. मग काय म्हणाला होतात तुम्ही? काय म्हणाला काय होतात? मी हे असलं काही करणार नाहीये, शून्य व्यवस्था आहे हे लक्षात घ्या. मला नाही राहायचं. मला ह्या संस्थेचा तुमचा फालतू जो काही इव्हेंट आहे तो करायचा नाही. तुमची संस्था भिक्कार आहे हे लक्षात घ्या. असं नका करू सर. हे बघा, एकतर तुम्ही जाऊच शकत नाही इकडून आता. का नाही जाऊ? कोण अडवणार? हवा अडवणार आहे मला इथे? का नाही जाऊ शकत? हसू नका. बाळू काका केला मी. बाळू काका नाही सोडणार. सॉरी. कोण बाळू काका? कोण आहे हा बाळू काका? असं नाही, रिस्पेक्टनी बोला, ते आपले स्पॉन्सर आहेत. आणि बाळू काका, तुम्ही सकाळी उद्या 7 वाजता त्यांच्या व्यायामशाळेत लंगोट घालून व्यायाम करणार अशा बोलीवर स्पॉन्सरशिप दिली आहे त्यांनी. ते डेंजर आहेत, ते मारतील तुम्ही नाही गेलात. मी उद्या लंगोट घालून व्यायामशाळेत व्यायाम करायचा म्हणून सर आधी सांगितलं असतं तर तुम्ही नाही म्हणाला. ऑफकोर्स मी नाही म्हणालो असतो. मी का लंगोट घालून कुठेतरी मी काय आहे? लंगोट आहे. तुझ्या बापाला घाल लंगोट. सर असं नका करू. मला
सर ऐका, हे बघा आता तुम्हाला घाला ना, हा? घाला ना, एवढं काय भाव खाताय? तू घाला ना डोक्यात जाते ही मुलगी माझ्या, मी आधीच सांगतोय. सर चिडू नका तुम्ही, असं ऐका ना. खूप भाव खाताय तुम्ही, घाला ना. तू घाल गे. शिलू थांब जरा. ऐका सर, कुठली? सर हे बघा आता काहीच पर्यायच नाहीये, तुम्हाला थांबावंच मी लागणार. थांबणार बिमणार नाही, मी आधीच सांगतोय. बाळू काका नाही जाऊ देणार तुम्हाला. भेटतो बाळू काकांना. हरिभाऊ ऐका ना, हा ताई. थोडी मदत कराल का हो? हा, यांना त्या केळुसकरांच्या लॉजवर घेऊन जा. हा, तिकडे त्यांना ठेवा, कुठली पण रूम द्या, कारण 4 रूम तसंही टॉयलेट मधनं कुठेही जाता येतं. हवी ती निवडा तुम्ही, काही टेन्शन नाही. आम्हाला खूप काम आहेत जरा, त्यामुळे आम्ही जातो. अरे पण- हरिभाऊ सांभाळून घ्या. हा गोड घाला उद्या. ठेवा, चला. सकाळी जायचंय. थँक्यू राऊत सर. अरे पण मला नाही साहेब बरं, चहा इथला घेणार का त्या केळुसकरकडचा घेणार? इथलाच घ्या, ती माणूस काय चहा पाजणार नाही, लय चेंगट आहे. वा आम्हाला हा मंदपणा करायला खूप मजा आली आहे. विचार हे आपल्या हास्य रसिकांना की त्यांनाही व्यवस्थापनाची हेळसांड बघताना किती मजा आली. सोनाली मॅम, ही हेळसांड बघताना आता बसवत नाहीये, त्यामुळे प्लीज मी येऊ तिकडे. खूप धमाल आली, कुठून सुरुवात करावी ते कळत नाहीये. म्हणजे तुमचं पारडं जड होतंय मुलींचं, तिन्ही मुलींचं, असं वाटेपर्यंत ओमकार काय म्हणजे तुझं कौतुक करू. म्हणजे एअरपोर्ट लुक घेऊन एखाद्यानी बस स्टॉपवर यावं. वा वा, म्हणजे आपलं ग्लॅमर आपण सोडायचं नाही बाबा. काय तुझ्या रिॲक्शन्स होत्या, मस्त मस्त ओंकार. थँक्यू. खूप मजा आणली तुम्ही, खूप दिवसांनी असं वेड्यासारखं हसायला आलं. फॅन्टॅस्टिक. सई, दिलखेचक परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं की ही सिरीज आता ना मस्त सेट व्हायला लागली आणि तुम्ही दोघी त्याच्यात मुरत चाललात. तुमच्याकडून नजर हटत नव्हती शिवा. म्हणजे काय एक्सप्रेशन्स, या दोघींच्या हातून कधी आयुष्यात काही होईल असं वाटतच नाही. फार मजा आली. मला आज रिअलाइज झालं माझ्या आईचं नाव मृणालिनी आहे आणि मला तिच्यासमोर एकदा असं वागायचंय. मला असं वाटतं मी थोबाडीतच खाईन डायरेक्ट. आणि मुन्नी, आहा मुन्नी, आहा हा मुन्नी. मुन्नी, मला खूप आनंद आहे. स्टोरीमध्ये मेन्शन्स येत आहेत की ईशा सिनेमाची हिरोईन आहे आणि ईशा हिरो आहे गुलकंदची. ईशा डे सगळ्यात भारी. हे वाचून ईशा, आय कांट टेल यू मला किती समाधान, आनंद आणि अभिमान वाटतो तुझा. खूप 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 मोठी हो आणि मोर पॉवर टू यू. आणि अशाच छान छान अपॉर्च्युनिटीज तुला मिळत जाऊत. राऊत मस्त. करेक्ट अमाऊंट ऑफ मास, करेक्ट अमाऊंट ऑफ स्टाईल आणि करेक्ट अमाऊंट ऑफ इरिटेशन. मजा आली. थँक्यू. थँक्यू. मंडळी, लग्न म्हटलं की हसणंही आलं आणि रुसणंही आलं. बघूया या लग्नात कोण कोणावर रुसलंय ते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हास्य जत्रेतल्या वरातीचं. बघ ना, लवकर बघ ना. आम्हाला बघते ना जरा. मुलाचे मामा जिथे कुठे असतील मुलाचे मामा, त्यांनी स्टेज जेव्हा संपर्क साधा मुलाचे मामा, मुहूर्त टाळतोय मुलाचे मामा. काय करते जे ना, बोलवतात लवकर मला तिकडे म्हणपात. शोध लवकर. मी हरवलाय. मी हरवलाय. मगाशी तिथे फवळे खात बसला होता प्लेट भर, तेव्हा शोधायचा होता ना कोट. पोहे खात होतो म्हणजे काहीतरी बऱ्याच दिवसांनी टेस्टी खायला मिळेल म्हणून खात होतो. सांगावं नाही लागलं हे पोहे आहेत म्हणून. म्हणजे मी करते तेव्हा सांगावं लागतं. पोहे स्वतः ओरडतात, या बाईला सांगा आम्ही पोहे आहेत म्हणून. मला सांगते लवकर कोट शोध माझा. आलो आलो. हे घ्या. मग हे आधी द्यायचं ना. आधी काय येडी आहेस काय का तू? ब्लाऊज आहे तुझा.
मामा अरे मामा बघ ना, बघ ना काय जरा करताय काय बाबा. तुम्ही? मुहूर्त टळतोय तिकडे, माझ्या मागे उभं राहायला कोण नाही. मला कळतंय पण माझी कपड्यांची बॅग हरवली आहे. त्यात माझा इस्त्री केलेली पॅन्ट, माझा इस्त्री केलेला कोट, माझा इस्त्री केलेला शर्ट सगळं होतं. अरे बा मला कोट सापडत नाही, मी येणार नाही तोपर्यंत. मामी तुला माहित नाही? अरे नाही ना साहेब. जावई बापू ओ जावई बापू काय झालं काय चला मूर्त काय झालं अगं गप गप तू जा. मूर्त टलत चाललाय मूर्त आहे लग्न कधी लागणार नाही लागेल. काय झालं काय रुसलेत काय नाही 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 रुसले नाहीयेत ते जरा कोटची पिशवी मिळत नाही ना म्हणून थोडासा प्रॉब्लेम झाला पण मॅनेज करतोय आम्ही. काय problem ऐका ना मुहूर्त टळून चालला आहेत तसे घेऊन चाला ना त्यांना. आहे चांगलं दिसत आहेत ते. या सोडा वॉटरला गप राहायला सांगा. आत्या बस नाही तर काय हा असं चांगला दिसतोय मी. मामा तुम्ही आत्याचं एवढं मनावर घेऊ नका मामा. आत्या मामा मी सॉरी म्हणते आत्याच्या वतीनं पण चला ना मामा. मुहूर्त टळतोय मामा. लवकर चला. मुहूर्तापेक्षा कोट महत्वाचा आहे का सांगा ना. म्हणजे महत्वाचाच आहे कोट महत्वाचाच आहे. मी जर कोट ह्या लग्नात घातला नाही ना तर पुढच्या लग्नात नाही घालू शकणार. मला नाही येणार. मला कोट नाही मी येणार. ऐका ना लवकर चला ना मुहूर्त. ओ तिकडे बघा ना असे कुठे तिकडे बघा ना जरा. ऐका ना ऐका कोणाची तरी बॅगेत असेल तो शोधा का ना मी शोधू तू मागव तू मागव बस तिकडं काय सगळं इथे दिसतंय त्यांना. असेल कुठेतरी बघा शोधा कुठेतरी. आहे ना, हो. चावी आम्ही तुमच्याकडे दिलेली होती ना आणि इथं काय कोणी चोरी करणारा माणूस नाही आहे. ते काय मला माहिती नाही माझी बॅग सापडत नाहीये. अहो केवढा मस्त होता माहितीये होय, हो. मोरपिशी कलरचा होता. इथपर्यंत शोल्डर बरोबर आलं कधी मापाचा बसत नाही मला. तो कोट घातला ना उन्हात उभा राहिलो ना मोर पिसारा फिरवता असा वाटत होता मोर असा, हो. माहिती नाही मला माहिती नाही मला माझा कोट पाहिजे म्हणजे पाहिजे. बरं बरं ऐका मी काय म्हणतो बघा काहीतरी होईल. अहो तालुक्याच्या ठिकाणी आपण हा मंगल कार्य बुक केलेला आहे. काहीतरी तोडगा निघेल काळजी करू नका. मी बसतो मला पाहिजे मला माहिती नाही. हो थांबा हो ऐका ना इकडे माझ्याकडे बघून बोला ना. हो ऐका ना माझ्याकडे बघून बोला. ज्याच्याकडे बघून मी बोलतोय तर बरं दिसत नाहीये. माझ्याकडे बघून बोला. मी करतो बरोबर. मी सगळं करतो. मंदार ए मंदार मंदार हा घ्या दादा. मंदार हा दादा. अरे देवा एक काम कर. काय झालं दादा? न मंडपात कोणाच्या अंगावर कोट असेल तो राजू असेल बंडे असेल त्याच्या अंगावरचा कोट काढ आणि पटकन घेऊन ये. कुणासाठी? ही अर्धी कुल्फी. सॉरी मला अर्धी कुल्फी नव्हतं बोलायचं. मला बोलायचं होतं जोधपुरी की राजस्थानी. यार मी कशाला बोलतो माझं ना नेहमी असंच होतं यार. तू पटकन कोट घेऊन ये. हा मी जातो पण माझ्याकडून काय चूक झाली तर मला काय बोलायचं नाही. हा पहिलंच माझं नाव बदनाम आहे. माझं ना लहानपणापासूनच प्रॉब्लेम आहे. माझं जिंदगीतच प्रॉब्लेम आहे काहीतरी. तुम्हाला सांगतो ताई तव्याला चिकटलेली चपाती खाऊन मोठा झालोय हो मी. तुझा आत्मचरित्र नंतर मी लिहतो. हा पटकन कोट घेऊन जा. पटकन येल पटकन ये. मला माझा कोट पाहिजे. मी काय म्हणतो कोट येईल तेव्हा येईल. एक चांगलं शर्ट पॅन्ट घाला आणि चल ना मुहूर्त टळतोय ना. मामी सांग ना. शर्ट पॅन्ट घालू ओ मुलीच्या मामाने कोणते कपडे घातले? कोट घातला घेतला म्हणजे मुलीचा मामा कोट मध्ये आणि मी शर्ट पॅन्ट मध्ये. वा रे बाच्चा वा वा वा. म्हणजे उद्या फोटोचा अल्बम बघताना काय बोलतील लोक? हा शर्ट पॅन्ट मधला गरीब कोण आहे? माझी नातवंड काय बोलतील? मामा तू आता ऐन टायमाला मांडवात उभा नाही राहिला असता नातवंड कुठून येतील? मला नाही. इकडे बघून बोला. इकडे बघून नाही काय होतं हे जास्त करतायत. नाही तर काय यांना ना कुठं न्यायची लायकी नाही नुसती इज्जत काढत बसतात. अडेल माणूस एवढा अडेलपणा बरं नाही ना. आता लग्नाचा मुहूर्त टळून चाललाय. वाईट या खारुताईला गप्प करा. आत्या बस इथे. हिला गप्प करा. सॉरी ताई सॉरी काय सॉरी ताई सॉरी. रमेश रमेश मुहूर्त टळतोय. रमेश सांग ना मामांना. अगं मी प्रयत्न करतोय पण बघतेस ना काय होतंय ते. तसं नाही पण चुकीच्या मुहूर्तावर लग्न झालं आणि मी तुझ्या कुटुंबाचे हाल केले ना मग मला नको सांगूस. थांब हाल करणं न करणं हे मुहूर्तावर नाही तुझ्या माइंडसेटवर डिपेंड आहे. तू विचार नको करू की मला यांचे हालच करायचे आहेत. चांगल्या पावलांनी घरात ये. थांब मामा मी काय म्हणतो तू कोट वगैरेच्या भानगडीत आपण नको पडूया. आपल्याकडे ना व्हाईट लुंगी आहे ती साऊथ इंडियन स्टाईल मध्ये नेस ना मस्तपैकी आणि वरती असा पांढरा टिळा लाव. थलायवा टाईप मध्ये एंट्री मार ना. नीर चंगोडी मामा रंगोडी. चालेल
चालेल. मामा म्हणजे लुंगीवर जाणार मामा. लाज वाटली पाहिजे देवा असा भाचा देऊ. त्यांना म्हणा इकडे बघून बोला ना. जास्त करताय ते. कशाला कोट घालायचाय मरायला कोट घालायचाय बाहेर केवढा उकड आहे निस्ते इकडनं धारा लागल्या घामाच्या इथं मला वाटतंय बनियानावर फिरावं. आम्ही अरे कशाला घालायचं कोट घाला ना लुंगी हवेची एकदम. अडेल माणूस आहे पटकन जायचं मुहूर्त टळून नाही बघते. दादा सापडला. पटका माझा हवाय हा लाल कलरचा मला माझा हवा. आला ना हो आता. मी नाही घालणार. आला ना हो. मी नाही घालणार. घे ना आजचा दिवस लाल कर घे ना. मी नाही घालणार. तुम्ही नक्की नाही घालणार. नाही घालणार. फायनल मध्ये नाही घालणार. नाही घालणार. उद्यापासून फ्लाइंग किस देते का बघा मग तुम्हाला. हे घाल रे. कुठून आणला अंदाज कुठनं. दादा फक्त त्यांना 2 पर्यंत द्यावं लागेल. का ड्युटी संपणार ना कॅटरेज वाल्यांचा आहे. कॅटरिंग वाल्याचा कोट आणला. आता माझा अपमान झाला. मला आता नाही जायचं. मला नाही जायचं आता. मी नाही जाणार. लागला पाहिजे. मला नाही जाणार. कॅटरिंग वाल्याचा कोट आणला. अपमान आहे माझा. मला नाही यायचं. लग्न झाल्यावर झोप पाहिजे तेवढा पण आता इथं नको. मी नाही येणार हा घालून. काय करतोय आला ना हो चांगला आहे हो. तू एक काम कर जा फक्त बघ झाडा असं ना झाडा माणूस त्याचा कोट काढणी घेऊन ये पटकन. हा झाडा. हा मी तुम्हाला नाही काय बोललो ते तुम्हाला बोलले आता ना नंतर सगळे मलाच बोलतील. तुम्हाला सांगतो ताई तव्याला चिकटलेली नंतर नंतर आत्मचरित्र नंतर. काय बोलला आपण मला. झाडा अरे लाज वाटते रे मामाला. झाडा अपमानवर अपमान चाललाय तुझा. तुला कळतंय का. सॉरी झाडाला झाडा नाही बोलणार मग काय बोलणार. काही नको 1 किलो गोणीत 1 किलो गोणीत 10 किलो तांदूळ वरल्यासारखं वाटत. काही नको ना. नाही ते तिचं फ्यूट्यूब आहे ना तिचं ते मध्ये मध्ये ते रील बनवते कॉमेडी करत असते. नको ना मग काल हळदीला कॉमेडी करायची होती ना आता कुठे. काल जिभेला हळद लावून शांत बसली होती बाई. 1 मिनिट काय बोललात तुम्ही. काय बोललात तुम्ही द्या. बरोबर आहे. काय बोललात. बरोबर आहे. काय बोलले जिभेला 1 मिनिट आम्हाला हे लग्न मोडलं. आम्हाला नाही ज्या माणसांना बॅग सांभाळता येत नाही त्या माणसाबरोबर आमची मुलगी नाही पाठवायची. आम्हाला काय आमचा पोरगा जड झालाय. आमच्या पोराला 25,000 पगार आहे. नको तुमची पोरगी आम्हाला. 1 मिनिट आता काय झालं. 1 मिनिट बैठकीत 50,000 बोलला होता. ठरले होते 50 ठरले. मग खोटं सांगितलं. आपण बिपून येतो ना पगार 25,000. घरात आम्हाला आमची मुलगी द्यायची नाही. माझी चेतना एवढीशी होती तेव्हापासून आई विना पोर तिला मी सांभाळलं एवढीशी होती. आम्ही या माझ्या भाच्याला आई बापा विना वाढवलंय. तुमच्या पोरीचं काय सांगताय. वाढवा तुम्ही वाढवा आम्हाला नको. आम्हाला पण नकोय. घ्यायची तुमची पोरगी. पोरांच्या खानदानात माझी पोरगी द्यायचीच नाही. काय बोलतोस तू. 1 मिनिट पोरांचं खानदान. आमच्या नातेवाईक चोर वाटलं तुम्हाला. ठीक आहे नाही करायचं आम्हाला लग्न. नाही करायचं. लग्न मोडलं. अत्याचारी माणूस. अगं तू तरी शांत. मला नाही थांब ना. ताई आपण लकोट सापडलं. नाही आपल्याकडे एवढा झाडा कोणच नाही. मला झाड मला नाही बसत. ऐका ना गाड्याला झाडा नाही बोलणार काय पतला बोलणार. ताई बस झालं हो. किती हो तुमचं ऐकून घ्यायचं. काय बोलले मी. या खारुताईला झाडावर बांधा कुठेतरी. या गेंड्याला पाण्यात सोडा आधी. या म्हशीला गोट्यात बांधा. खवणी म्हणून लग्न कोट चोरला आमचा. खांडेकर सगळं सामान घेऊन आलो. तुमची बॅग राहिली इथे. नशीब जाताना गाडी चेक केली ना तर घेऊन गेलो तुम्ही. ठीक आहे तुमची बॅग. म्हणजे आमच्याच गाडीत राहिली. आमच्याच गाडीत राहिली. कोणाचा आहे कोण. आपडला ना कोट. ते राहू शकतं. चोराचं खानदान कोणाला बोललास रे. ढोल्या बोलली मला. ढोल्या बोलली. नाही करायचं. नाही करायचं लग्न. तिला सांगा लग्न नाही करायचं. नाही करायचं लग्न. काय बोलली ढोल्या. अरे खवनी अरे आमचा हिशोब एवढूसा होता. अगं जागे नमाताई तू जेव्हा जेव्हा ते दात लावतेस ना आम्हाला खूप जास्त मजा येते.
विचारूया आपल्या दर्दी हास्यरसिकांना त्यांना हा वरपक्षातला गोंधळ कसा वाटलाय. सई. एंटरटेनिंग परफॉर्मन्स. मी म्हणेन की ग्रेट टीम वर्क आणि खूप नॅचरल वाटलं सगळं. असं वाटलं की कुठेतरी एका लोकेशनमध्ये लग्नाच्या वरपक्षामध्ये घडतंय हे सगळं. तुम्हा सगळ्यांचं खूप कौतुक. वने मी सांगेन की या उन्हाळ्यात द फिलिंग्ज अ म्युच्युअल. मलाही असं वाटतं खूपदा. आणि भावा स्टेजचा वापर अप्रतिम केलास आणि क्रेझी परफॉर्मन्स होता. नमा कंपेल करतेस तू, म्हणजे कंपेलिंग असतो तुझा प्रेझेन्स जेव्हा केव्हा तू स्टेजवरती येतेस. फार मजा आली. मँडी स्पार्क मस्त. चेतू एकच काहीतरी वाक्य होतं, कडक वाक्य घेतलंस ते, मजा आली. ओव्हरऑल व्हेरी नाईस. वा. मंडळी, एका राजाला सापडलाय जादूचा दिवा. बघूया त्याच्या कोणत्या इच्छा पूर्ण होत आहेत ते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हास्य जत्रेच्या विनोदवीरांचं. गडबड करू नका, आवाज करू नका. मी लपलो इकडे. अरे लपाछपीचा खेळ चाललाय ना, तुम्हाला कळत कसा नाही वचाऱ्यानो. मी इकडे लपलोय. तो वचारा परदान मला बोलला काय, तो स्वतःला मोठा शान असतो. मला बोलला मी आणि राणी आम्ही आमच्यावर राज्य घेतो, आम्ही तुम्हाला 2 मिनिटं शोधून काढतो. 12 तास झाले मी इकडे लपलोय. ते मला शोधून टाकले नाही. मला सांगतात ऐक ना राजा उच्चार. प्रधानजी थांबा ना. आले आले वचारून हलू वाजू नका काय. गप्प बसा तुम्ही. सो काय राणी सरकार. राणी सरकार, आज मला कळलं काय लपाछुपी हा खेळ इतका रोमॅन्टिक आहे. प्रधानजी तुम्ही पण ना नॉटी पांडा. पकडला तुम्हाला. आम्ही जिंकलो. मी जिंकलो. अरे महाराजांनी पकडलं. अरे काय महाराज, तुम्ही सॉलिड आहात, ग्रेट आहात तुम्ही. क्या बात आहे महाराज. म्हणजे आम्ही तुम्हाला शेवटपर्यंत शोधूच शकलो नाही. तुम्हाला शोधता शोधता आम्ही दोघं पार लोणावळ्यापर्यंत गेलो. तुम्ही तिकडे एवढ्या लांब जायची गरजच नाही ना तुम्हाला. क्या बात आहे महाराज, सॉलिड आहात तुम्ही. बरं आता एक काम करूया. आता काय आम्ही तुम्हाला शोधू शकलो नाही, आता आपण राणी सरकारांवर राज्य देऊया. मी त्यांना मदत करतो, तुम्ही पुन्हा लपा. कानफार फोडून वाचाऱ्या. सारखं सारखं तुम्ही तिकडे लपायला जाता. बरं जाता तर जाता लोणावळ्याला लपायला जातात वासारे. बरं लपायला तिकडे जातात, माझं काय म्हणणं नाही. तुम्ही जा कुठे पण लपायला, पण येताना लोणावळ्याची चिक्की तर मला घेऊन यायची. मध्ये शेंगदाण्याची ती अशी बुक्का केली चिक्की जाम आवडते, पण आणतच नाही वासारे. पुढच्या वेळेला नक्की आणणार तुम्ही, अजिबात काय. नक्की आण नक्की आण. चल नेहमीच तुम्हाला फसवतेस ते काय नाही. हे बघ आता आपण राज्यात आलेलो आहे. बरोबर आहे. राज्याची काय हलवा हलव चालली ती आपली चेक करूया. महाराज हलवा हलव नाही, हाल हवाल. अरे हा वाचारे ते काय आहे ते करूया. कोण आहे रे तिकडे. बा मुलाईजा होशियार. महाराजांचा विजय असो. हा विजय असो. मी कधी लढाई केलीच नाही, मग माझा विजय झाला कधी. वाचारे पण हे काय तू त्या बने सैनिकाचं काम तू कशाला करतोस वाचाऱ्या. महाराज बने सैनिक खासगी मोहिमेसाठी इंदोरला गेलेत. क्या बात है. किती दिवसांनी इंदोरची टूर त्याला भेटली फायनली. वा वा वा. जाम आनंद झाला. वा वा वा. म्हणून महाराज आज मिस सैनिक आणि मिस सेनापती. हा तर ती काल तू राणीच्या बाजूला कसं बसतोस वाचाऱ्या. अक्कल बिकल आहे का तुला. राणीच्या बाजूला राजा बसतो ना वाचाऱ्या. असं मग या तुम्ही बसा इकडे. अरे जिकडे राणी तिकडे राजा. राजा म्हणजे सारी
अरे पण तू इकडे कसं बसता? अरे ते शिवाचं नाही ना, माझं आहे ना तू बसता. पण ही जागा सेनापतीला नको. अरे हा नाही, त्यांना बसायला पाहिजे. आता रे काय करायचं? तुम्ही एक काम कर, तुम्ही इकडे या, मी तिकडे बसतो. हे करूया. ओके. कारण तीच बघा हे चालेल. अरे हे कसं चालू बचाऱ्या? तुम्ही डायरेक्ट राणीच्या खांद्यावर कसं हात ठेवता? अरे तुम्ही कोण आहे? पर्दा नाही ना तुम्ही? असं नाही ठेवायचं. आजपर्यंत मी त्यांच्या खांद्यावर कधी नाही ठेवला. मला त्यांनी कधी ठेवूच दिलं नाही. मला माहिती आहे त्यांना त्रास नाजूक आहे ना. आय माय सॉरी. हा तर अरे बसाऱ्या कशा आला सांग. महाराज, आपल्या राज्यात जे खोदकाम चालू आहे त्या खोदकामात मला हा चिराग सापडला. अरे चिराग? आणि आपल्या राज्यात? अल्लाउद्दीनचा चिराग? हो, अल्लाउद्दीनचा चिराग. तो आपल्याकडे कसा आणलाय वसारानो? त्याचा त्याला परत करा. परत त्यांनी पोलीस कंप्लेंट केवढी लफडी होतील. त्याचा परत करा त्याला. आई महाराज, अल्लाउद्दीनचा चिराग म्हणजे हा जादूचा दिवा आहे. हा घासला ना की याच्यातून जिन बाहेर येतो. येडाय वाचारे ना तुम्ही. जादूचा दिवा घासायचा नसतो, तो पेटवायचा असतो. नाही नाही महाराज, अहो हा जादूचा चिराग आहे. म्हणजे हा घासला ना यातून जीन बाहेर येणार आणि तो तुम्हाला बोलणार हुकुम मेरे आका. मग तुम्ही मालक, तो गुलाम. तुमच्या 3 इच्छा तो पूर्ण करणार. वा वा, क्या बात आहे परधान्या, क्या बात आहे. मस्त तू मला गोष्ट सांगितली. आज मी घासणार आहे जासला. हा रेडी? हा हा. सिमजा खुलखुल खुलखुल खुलखुल. सिमजा खुलखुल खुलखुल खुलखुल. महाराज, याला ते खुलजा सिमसिम आहे आणि ती गोष्ट वेगळी आहे. हा घासायला मंत्र नाही लागत, असाच घासा. असंच घासू? अरे असंच कसं घासू? वगैरे काहीतरी बोलायला लागेल. महाराज आहे मी, असंच नाही घासणार. याच्या ह्याला काहीतरी बनवायला लागेल. हा महाराज घासतोय. तुम्हाला कुठे चटका बसतोय? महाराज हा बघा शपथ. वसाऱ्या हा जे नाही. अरे वसाऱ्या जनरली ह्याच्यातून येतो ना, म्हणजे आधी पहिला धूर येतो, मग असा निमुळता, मग जाड होतो ना. डायरेक्ट जाड कसा आलास तू? तुला काय प्रॉब्लेम? मी इमानाने येईन नाही तर रिक्षाने येईन. आणि जो पूर्वीचा काळ होता ह्याच्यातनं यायचा माणूस. 1 मिनिट. हुकुम मेरा ऐको आका. सेनापती, या वसाऱ्याचं पाठांतर पण माझ्यासारखंच आहे. हा माझ्या सिंहासनावर बसलाय. वाचा, उठ उठ तू उठ. मी मालक आहे आता, तू गुलाम आहेस. आता तू माझ्या 3 इच्छा पूर्ण करायच्या, नाहीतर रंकाळ्याच्या पाण्यात येऊन मी बुडवीन तिथं. अरे वासो, करा काहीतरी. तू रंकाळ्याच्या पाण्यात बुडवून मारेल बोलतोय ना रे तू. तुम्ही ऐका ना, हिच्याला उगाच घासलंय त्यातलं. घासलंय कोणी? मी घासले. तुम्ही तुमचा गुलाम कायदा बघून घ्या. अरे पण कसं असतं माहिती, ऍक्च्युली हे असं हा दिवाचा जो ह्याला काय बोलतात रे? चिराग. चिराग तो हा जो दिवा आहे ना, दिवा जनरली असा असतं की हा दिवा असा घासल्यानंतर जो जीन ह्याच्यातून बाहेर पडेल त्याला मी इच्छा सांगणार, त्या माझ्या पूर्ण करणार ना. हे वसारे, हे असं काय? जो जीन वेगळा आहे. 1 मिनिट महाराज, इकडे काय झालं? टाइम प्लीज. काय महाराज, मला आता कळलं, हा अल्लाउद्दीनचा चिराग नाहीये, हा लुल्लाउद्दीनचा चिराग आहे. लुल्लाउद्दीनचा? अरे पण अशी गोष्टच नाही वसाऱ्या. आहे महाराज, आहे. लुल्लाउद्दीन आहे ना, अल्लाउद्दीनच्या नंदेचा धीर आहे. हा, त्याच्याकडे पण एक चिराग होता. तो घासला ना की त्याच्यातून जीन बाहेर यायचा, पण त्या जीनच्या इच्छा आपण पूर्ण करायच्या. म्हणजे आपण गुलाम, तो मालक. हा वसाऱ्या, मला असं का वाटतं तू ही गोष्ट आताच तयार केली? महाराज, तो चिडेल, तो सांगतो ते ऐका. ए बाला, जीन, तुझ्या काय इच्छा आहे ती मला कळले तर मी पुऱ्या करीन ना. ऐक मग, माझी पहिली इच्छा आहे. पहिली इच्छा? ही तुमची राणी आहे की नाही? राणी नको ना. तो तिकडे लपा छपायला जातो घेऊन तिला. मी नाही इकडे जाईल. नको ना राणी वसाऱ्या. एकदाच मला ती कधीतरी चाय बनवून देते, तेव्हा माझी सगळी कामं पुढची होतात ना. राणी नको ना. का ठेवला याला? आता ऐका, ही जी राणी आहे आणि तो प्रधान, त्याला यो देश सांभाळायला द्यायचा.
कारण माझी इच्छा काय आहे, या देशाचं, या तुमच्या राज्याची सुस्थिती निर्माण झाली पाहिजे. ते नको टेन्शन घेऊ, मी ऐक रे. ती अवकात नाही तुमची. काय करत? आणि दुसरी गोष्ट म्हणजे राज्याच्या पुनर्बांधणीसाठी ही दोघं लंडनला जातील. आणि थँक्यू. नाही, मी पण येणार आहे तुमच्या. या हॉलिडे या. ही माझी पहिली इच्छा. बस एवढीच आहे इच्छा. एवढीच इच्छा. मी केवढे टेन्शन मध्ये आलो होतो. बोलतात काहीतरी बोलतो म्हणतात. काय टेन्शन घेऊ नको. तसं पण परदान आमच्या राणीची जाम भारी काळजी घेतो. ती तिकडे सुखात राहणार मला माहिती आहे. अजिबात नाही. ही इच्छा पूर्ण करणार. टेन्शन घ्यायचं नाही. आता दुसरी इच्छा. ही सांगताना मलाच मजा यायला लागली. आता इथं माझ्या समोर एक फक्कड लावणी झाली पाहिजे. काही येरा झाला काय वाचा रे तू? ऍक्च्युली महाराजांच्या समोर लावणी सादर करायची असती. महाराज लोकांसमोर कशी लावणी सादर करणार? मला लावणी पाहिजे म्हणजे पाहिजे. कानफार फोडून वाचाऱ्या. एक तर तू तुझं आयुष्य ह्या दिव्यात गेलंय. समोर दीपाली सय्यद बसले रे. तिच्याकडनं करून घ्यायची तर माझ्याकडे तू करून घेते. ती एक नंबर नाचते रे. बरं गेला बाजार. सई पण इकडे बसले. तिचं ते काय ते चाललं होतं ना. ती पण मस्त करते ना लावणी. तुला माझे कशाला इकडे लावणी बघायची आहे? किंवा कोणी घासलाय? मी कोणी घासलाय? मी घासलाय. त्यांनी घासलाय की त्यांच्याकडनं करून घेईन मी. आता तू कर. चल महाराज करा करा करा. महाराज करा, लवकर करा. ऑल द बेस्ट अरे महाराज. मला लावणीचं ल माहिती नाही. मी काय करू? नाचा महाराज. महाराज इकडे कशी वाटली? जवळजवळ लावणीला उडवलं होतं तिकडे. जाम जाम भारी. ए बाबा झाली ना काय लावणी तुझी इच्छा? आता तिसरी इच्छा. तिसरी इच्छा काय? मला 1000 सुवर्ण मुद्रा पाहिजेत आत्ताच्या आत्ता. मग मी निघून जाईन. 1000. अरे वसाऱ्या माझ्या तिजोरीत आता 4-5 पण मुद्रा नाहीत. 1000 कुठून आणू? मला पाहिजे म्हणजे पाहिजे. पाहिजे मला. अरे पण नाही असायचं कुठून ते वसाऱ्या? पाहिजे मला. काढ कुठलं तरी. महाराज तुमच्या सिंहासनाची तुम्ही 2-4 ठेवल्यात त्या द्या ना. पॅप्सी गोलासाठी ठेवल्यात मला. पॅप्सी गोल्यासाठी ठेवले मी. त्यातले काही मुद्रा काढून घेऊ. बरं झालं. एवढे तरी एवढे. हरकत नाही. मी आता येतो. माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. एक मारली ना मी ते घातलं कचेल पण महाराज तो चालला त्याचं घर द्या. हलू हलू घासू नको वासाऱ्या. बरं जरा आणलंच. भाड्यानं आणलं होतं. आता एक काम कर. चायनीच्या गाडीवर आहे मी आणि श्रम आहे. तिकडे ये लवकर. हा येतो. फक्त एक काढून बसा चायनीच्या गाडीवर. नाही पोलला कोणतरी उभा करेल तुला. पम्या पम्या बोला तुला. तुझं त्याचं जाम भारी गट्टी दिसते वसारे. बर पम्या सेनापतीराव मला माहितच नाही वसाऱ्या. नाही महाराज काय झालंय, तो जीन आहे ना तो आम्हाला सगळ्यांना मागच्या जन्मातल्या नावाने हाक मारतो. आणि याचं कसं आहे, हा प्रत्येक जन्मात आणि प्रत्येक स्किट मध्ये पम्याच असतो. असं आहे काय? आय सॉरी. ए वसरून तुम्ही का थांबला इथं? अरे तुम्हाला परमिशन दिले ना, तुम्ही लंडनला जा. गेल्या म्हणा पहिला फोटो तिकडे पाठवा तुमचा. लगेच गेल्या मीटिंगला बसू नका वासाऱ्यानो. फोटो पाठवा. हा महाराज निघतो. हा महाराज. काय महाराज? लवकर काय राणी म्हणा टेन्शन नाही. प्रधान बरोबर असल्यावर म्हणा अजिबात टेन्शन नाही. ए भाला महाराज आता हे कोण नाही, सगळे गेलेत. बरोबर. आता आपण लपाछपी खेळूया काय? माझा सगळ्यात आवडताच गेम आहे. चालेल चालेल. तू एक काम कर, बाहेर जा. बाहेरून तू मला सांग मी कुठं लपलो ते. हा चालेल. महाराज तुम्हाला क्यूट या शब्दाचा अर्थ माहितीये? म्हणजे ऐकलंय, अर्थ नाही माहिती. क्यूट या शब्दाचा अर्थ आहे महाराज अरुण कदम. येतो. हा वा 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 वा. महाराज अरुण कदम असतात तेव्हा तेव्हा आम्हाला फार मज्जा येते. बघूया आपल्या हास्य रसिकांना किती मज्जा आली येते. सोनाली मॅम. फारच क्यूट असं स्किट होतं हे. अरुण हे स्किट तुझं होतं.
हा लपलेला राजा, क्यूट राजा, ज्याला बुक्का केलेली चिक्की हवी होती, तो आम्हाला खूप आवडला. फार छान. आणि खूप दिवसांनी ना आता रे काय करायचं हे वाक्य मी ऐकलं तर मला फार छान वाटलं ऐकताना. ते तुझं होतं का आलं होतं? आलं होतं. पण ते आलेलं वाक्य खूप मस्त वाटलं, कारण असं एका काळात नेलंस तू त्या वाक्यानी. फार छान. प्रमोद, तुझं काम मी पहिल्यांदा पाहिलं, फारच छान काम. तुझं स्वागत आहे हास्य जत्राच्या मंचावर. मज्जा आली. थँक्यू. मंडळी, हास्याचं हे विणकाम असंच चालू राहील, पण वेळ झाली आहे निरोपाची. त्यामुळे आपण भेटूया पुढील भागात. तुम्ही बघत राहा तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. नमस्कार मंडळी. हास्याच्या ठळक बातम्यांनी तुमचं मनोरंजन करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. विनोदाचं अचूक वार्तांकन करणाऱ्या सगळ्या बातमीदारांचं, अर्थात हास्यरथी महारथींचं जंगी स्वागत करूया. यांच्यासाठी कौतुकाचे अग्रलेख लिहिणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत करूया. कूल, ब्युटिफुल अँड टॅलेंटेड सोनाली कुलकर्णी. डॅशिंग, धडाकेबाज आणि दिलखुलास महेश कोठारे सर. मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झालेत आंबट शौकीन या चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ. त्यांचं देखील जंगी स्वागत करूया. अभिनेत्री मानिनी दुर्गे, हरहुन्नरी अभिनेता अक्षय टंगसाळे, गुणी अभिनेत्री मोनालिसा बागल, महाराष्ट्राचा लाडका अभिनेता युथ आयकॉन पार्थ भालेराव, अष्टपैलू अभिनेता श्रीकांत यादव, या चित्रपटाचा लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता निखिल वैरागरे, आणि या सिनेमाचे निर्माते प्रफुल्ल काकानी सर. तुम्हा सगळ्यांचं हास्य जत्रेत अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, आजकाल गृहिणींसाठी नवऱ्यापेक्षाही महत्वाची व्यक्ती असते मोलकरीण. चला बघूया एका घरात आलेली नवीन मोलकरीण काय धमाल उडवते ते. तीच धमाल पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी, दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत, अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे यांना. थाडे वासते दिल विच विच. अरे यार, आलो रे, आलो आलो आलो. घरचं काम करा, ऑफिसचं काम करा, जॉईन होतो बाबांनो. थांबा रे थांबा, खूप कामं पडली आहेत घरातली. माझी ट्रॉफी, माझी ट्रॉफी. बाबा, एकमेव ट्रॉफी आहेस तू. कोडिंग डी कोडिंग करून करून मिळवलेली एम्प्लॉई ऑफ द मंथ. माझ्या आयुष्यातली एकमेव अचिव्हमेंट आली. दुसरी अचिव्हमेंट आली. ओंकार, थँक्यू. ओंकार, मी आज खूप खुश आहे. नवरा घरातली काम करतोय, ऑफिसचं काम करतोय, तू खुशच असणार. एक तू हे आहेस ना, एक स्त्री संघटना आहेस ना. मी आहेच, पण वेगळं कारण आहे खुश होण्याचं. काय कारण आहे? आजपासून तू घरातलं एकही काम करायचं नाहीयेस आणि मी पण घरातलं एकही काम करणार नाहीये. आपण दोघांनी घरातली कामं करायची नाही. म्हणजे घर घाण ठेवायचं, हिप्पीस सारखे राहूया आपण. हे आपल्याला सोसायटीवाले एकदा बाहेर तरी काढतील, नाही तर घराला डम्पिंग ग्राउंड समजून ह्यात कचरा तरी टाकतील. जरा चांगला विचार करू शकत नाहीस ना तू? बोलतेस हे? प्लीज, मी खरंच एक गुड न्यूज घेऊन आली आहे. गुड न्यूज म्हणजे? आपल्याला मोलकरीण बाई मिळालेली आहे. काय? Yes!
मोलकरीण मिळाली आपल्या मोलकरीण. खरं सांग, झूट मत बोल, झूट मत बोल. दळवीबाईंशी माझा आत्ताच फोन झाला. त्या एक मावशी पाठवणार आहेत आपल्या घरी. स्वतः आता धुणं करणार आहेत, त्या भांडी करणार आहेत, झाडणं पुसणं सगळं, आणि म्हटलं की स्वयंपाक पण करणार आहेत. म्हणजे त्या चपात्या करू शकतात, आपल्याला फक्त भाजी करावी लागेल. भाजी आपण ट्विगीवरनं मागवू किंवा तू कर. नाही, आपण टोमॅटोवरून मागवू. किंवा तू कर. मी करणार नाहीये भाजी. मी का करू भाजी? ठीक आहे, पण मावशी मिळाल्यात. मावशी मिळाल्यात म्हणजे आता आपण ऑफिसची कामं आरामात फक्त ऑफिसच्या कामाकडे लक्ष देऊ शकतो. येस दळवीबाई, आय लव्ह यू. नाही, दळवीबाईंसाठी तेवढं बनताय ना यार प्रिया. घरात ना बायको नसली तरी चालेल, पण मोलकरीण बाई हवी. जास्त होत आहे. अगे खरं ग, करेक्ट मोलकरीण असेल ना घरात, मस्त काम करणारी, घर स्वच्छ ठेवणारी, डिवॉर्स रेट असते कमी होतील बघ. मी सांगतो येतील आता त्या. मी दार उघडं ठेवते. दार उघडं ठेवते. शपथ कधी एकदा ते येत आहेत. एक्सक्यूज मी. अहो बाई तुम्ही. मी कमलबाई, तुमच्याकडे दळवीबाईंनी कामाला पाठवलं. भगिनी भागो दरी ओ भर स्वाहा. घरी लावली आल्या दम लागलाय त्यांना. पाणी घेऊन ये. इथे वर बसा. नाही वर बसा. अरे बापरे, एवढा दमलात तुम्ही. लिफ्ट बंद होती का? तुम्ही जिन्याने आलात का? नाही, लिफ्ट चालू आहे. लिफ्ट पासून तुमचं घर चौथं आहे ना, म्हणून दम लागला. अरे बापरे, चौथं. हे घ्या तुम्ही, हे घ्या. ह्या मोलकरीण बाई आहेत आपल्या. त्यांचं कास्टिंग चुकलंय. हा, जरा पॉझिटिव्ह विचार कर ना. तू बोलतेस हे. गप्पा बस. भरभक्कम आहेत त्या, अशा तणकड आहेत, एकदम छान काम करतील आपल्याकडे. बर द्या. झालं. हो ताई ताई ताई, तोंडानी का वारा घालताय? फॅन आहे आमच्याकडे, चालू आहे तो. काय गप्पा बसदार. ठीक आहे आता बरं वाटतंय ना आता? ओके, वेलकम टू आवर हाऊस. मग कामाला सुरू करूया. कामाला लगेच सुरू करूया. अरे बापरे, काय झालं? अरे बापरे. अहो काय झालं? या कमलबाई, ऐका. कमलबाई, कमाल आहे बाई यांची. काय होतंय? काय नाही होत असं. मला कधी असं झटक्याने उठलं ना का असं होतं. एसी लावा, एसी लावा. एसी लावा. हे तर माणसाचा जीव चाललाय ना. काय करताय? एसी लावा. अहो फॅन चालू आहे ना, एसी कशाला? हा फॅन चालू आहे, पण त्याच्याकडे बघितलं का मला असं व्हायला लागतं. मग नका बघू त्याच्याकडे. एसी लावा ना. काय लाव एसी, लाव. एसी लावा. हो ओके ना आता? तू दळवीबाईंकडनं काही घेतलंयस आणि त्यांना परत दिलं नाहीयेस, असं काही झालंय का या आयुष्यात? मग हा कुठला बदला काढतायत त्या? बदला तर रिव्हेंज आहेत त्या. कसं बोलतोस रे? कसं बोलतो म्हणजे? जरा आपण समोरच्या माणसाला समजून घ्यायला नको का? तू बोलतेस हे? मग मी हे आपल्यासाठी करते की नाही? आपल्यासाठी करतेस तू? हो, आता आपल्यालाच कामं झेपत नाहीत ना घरातली. एवढ्या मुश्किलीने एकतर बाई मिळते. मुश्किल बाई वाटते ती मला प्रिया. कामाला लागते मी. हा तुम्ही सुरू करा. या, झाडू घ्या. झाडू. कामं चालू आहेत. झाडू घ्या. तिकडे फडका आहे. एसी मी बंद करतोय. सॉरी, लगेच तिथलं. अगं वाघ थोडी. पाठवते आहे तुम्हाला मेल, लगेच पाठवते. ए मम्मी, हे किती शोधलं तुला? इथं काय करते? तू इकडं कशाला आलायस? तू कशाला धावताय ताई? नाही जे हळू हळू हळू. काय हो दादा, ह्यो माणूस पोरगा आहे माझा. कळलं ते म्हटलं करतो मरणाचं माझं. मी पटकन 1 तासाभरात त्याला सोडून येते. तुम्ही कुठे तासभर? तासाभरात मी घरची कामं करीन मग सगळी. मग करा ना, मला राग नाही येणार तुम्ही केलात. मला
माझे काम तुम्ही का केलीत असं ओरडणार नाही मी तुम्हाला. सॉरी, म्हणजे आपलं कामच असं आहे ना, इगो बिगो ठेवून चालतच नाही. तुम्ही करा, मी तासभर. थांबा एकच मिनिट. कमल मावशी थांबा जरा. रिया तू त्यांना एक्सप्लेन करतेस का मी तुला आधी एक्सप्लेन तू त्यांना एक्सप्लेन करते. मी बोल, तू बस. हा ताई. हा तुम्ही कुठेही जायची गरज नाहीये. तुम्ही कामं संपवून मग कुठे जायचं तिकडे जा. हा मग त्याला थांबू दे इथे. हे तर थांबू दे. आता काय करणार ना, थांबू दे. थँक्यू. थांबू दे. चालेल. कोपऱ्यात बसतीत. गरीब हाय पोरगा माझा, त्रास नाही देणार. ठीक आहे काम करा. हो झाडू दे हातात. दे काय ते कोपऱ्यात त्रास नाही देणार. आम्ही काम करतो. आमची तुमचं चालू दे. काका काय पोस. खायला का काही खायला काय काय सोललेले लसूण आहेत पाहिजे. ऐका ना, वायफायचा पासवर्ड काय? तुमचा मुलगा वायफायचा पासवर्ड मागतोय. द्या ना मग. नाही, त्याला ते दिलं ना मोबाईल मध्ये मला टाकटूक गेम खेळत बसतो. मग काय टेन्शन नाही राहत आपल्याला डोक्याला. द्या ना. हल्लीची मुलं आहेत ना, देख त्याला नुसता गेम पाहिजे. आपण आपल्या पोराला ना हे करायचं. ए विषय नको. घे करा. अरे काय झालं? काय केलं तिथे? काय केलं ताई काय केलं आता? कचरा सुपले आणण्यात जात होते. सुपले कचरा कुठे? कचरा तुम्ही बेडे ह्याच्या खाली टाकला सोफ्याच्या. काय इथे खाली अगं हो काय कसं बघणार आहे? सुपात नाहीये बघ ना. त्यापेक्षा नाहीये इथे नाहीये. खाली दादा ताई माझा एक प्रॉब्लेम आहे. अजून एक प्रॉब्लेम आहे. सांगा काय प्रॉब्लेम आहे आता? दादा मला ते वाकायला नाही होतो. असं कसं हो? मोलकिरणीला जे पहिलं क्वालिफिकेशन लागतं तेच नाहीये तुमच्याकडे ताई. सॉरी दादा, मी करते. मी आता ना 3 महिने फक्त इथं आतमध्ये टाकून ठेवते. तुम्ही काढत जा. नंतर मी काढीन ना दादा. नंतर मी कधी किती माझ्या गुडघ्यांचं ऑपरेशन करायचं आहे ना, त्याच्यासाठी. माझ्या गुडघ्याच्या वाट्या एवढा झालाय तो. होय. डॉक्टर म्हणाले चालू नका, बसू नका, वाकू नका, गुडघ्यावर गुडघं घासू नका. कमलबाई त्याच्यामुळे त्याच्या खाली टाकलं. बरं ठीक आहे जसं होतंय तसं झाडा. इथं काम केलं तर कसं मला 70-75 हजार रुपये मिळते. मग ऑपरेशनाला लागल. मग माझे गुडघे एकदम. नंतर तुम्ही म्हणाल का बाई केवढं चकाचक करता तुम्ही आता बाज. नंतरच राहू द्या. आता असं म्हणाल. हो ठीक नंतर सोड. आहे. आता करा. आम्ही ना खरंच खूप बिझी आहोत. तुम्ही म्हणजे काय? जेवढं होतंय तेवढं करा. हा चकाचक सोडा. चक्का तरी करा. नाही आले बाई आहे त्या. म्हणजे काय यार? काही खरंच नाही. म्हणजे याला काय अर्थच नाहीये. अरे जी कामं मोलकरणींना करायची असतात तीच त्यांना सांगितले डॉक्टरांनी नको करू. याला काय अर्थ आहे? अर्धी बॉडी आयसीयू ते यांची. त्यांचा मुलगा शेजारी काय भाषा आहे बोलायची? ये कुत्रा साला हलकट ये मला मारतोय काय? ए रिवाइव कर रे मला. तू आता गेला बोकर तोंडाच्या. तू मेला गाडवा. ए मुला काय भाषा आहे ही? काय बोलतोस तू सगळं आमच्या घरात? डुकर हो ताई. मवाळ तोंड्याचा काय घशीचा पो कुठला? हे शिकवलं का तुला माझ्याकडे? दादा ताई आमच्या घरात असे शब्द नाही वापरत. येतो डुक्कर तोंड्या काय माहिती? आबाडा बुच्चन तोंड्या. हो कुठून शिकून नाही आलाय तो पोटात शिकून आलाय सगळं. आता मारताना तुम्ही त्याला किती शिवाय. म्हशीचा पो ही मी आयुष्यात पहिल्यांदा ऐकलेली शिवी. कुठली शिवी आहे? नाही तर काय असं मी शिकवत नाही त्याला. ठीक आहे थांबा तुम्ही प्लीज. हे मारू बिरू नका प्लीज मारू नका. ताई तुम्ही ऐका ना. तुम्ही ना त्याच्या तोंडात काहीतरी कोंबा म्हणतो शांत बसला आणि खेळत बसली तर काहीतरी. हे काहीतरी नरड्यात टाक. त्याच्या काहीतरी टाक. मॅडम भरवणार काय? ये थांब रिवाइव करू नको. मी आधीच मेलोय. आधीच मला काय लाईन मारतोस तू? बघ तिच्याकडे आहे ती लाईन मारण्यासारखी. तिला त्याला हे करायला तू काय ऑफेंड होतेस? तुमच्या मुलाला सांगा नीट बोलायला. ही पद्धत नाही. सॉरी माफ कर.
ढोंग तू बाईच्या अंगाला नाही आणि मालकिनीवर जाळं टाकते. ए अगं त्याला काहीतरी खायला दे. बाई नका ही मारामारी करू. खायला दे. आमच्या डोक्याला ना खूप व्याप असता तो. कुठे म्हणजे काय? तुमच्याकडे लक्ष ठेवत बसायचं. माझ्या चकल्या देऊ नकोस त्याला. तिकडे दुसरे आणून दे. करा तुम्ही का, मी आणते काहीतरी. प्लीज तुम्ही लादी वगैरे ते सगळं करून घ्या. अरे बापरे, कसं पुसायचं आता? अरे बापरे, अरे वा वा. आई काय झालं? काय झालं? शिर शिर हो. कुठे शिरू? शिर हो, इकडे इकडे. इथं हात लावा, इथं. मी आपले प्रिया प्रिया आहे तिथे. काय चाललं कुठे काय इथे? आई ग खाली खाली इथे इथे खाली इथे अगं माकडे हिता. आई ने शिराला म्हणाले माकडे. अगं अगं इथे अगं इथे गडू. काय गडू आणा गडू 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 गडू. गडू काय? व्हॉट इज गडू? गडू काय आहे? सोळा सोळा रगडा. गडू काय आहे? गडू अरे गडू. आई ग पेल्याला गडू म्हणतात. थांब जरा. जोरात वरून खाली वरून खाली. काय करते? कुठेस काय म्हणतेस? अरे आता त्यांना कसं? हा ठीक आहे. आय ग आय ग. ओ ती जीभ नीट कराओ. दादा ताई सॉरी सॉरी. काय होत? हो मी याला काम करायची खोटी की आज शिरा एकमेकींवर चढत बसतात. ठीक आहे आता उतरल्या आहेत ना त्या. सॉरी सॉरी सॉरी. अगं आमच्याकडे तो वैदू आहे ना, त्याच्याकडे हे असं असं करायची गरज नाही लागत. त्याचा अंगठा आहे ना तो असं केलं की होऊन जात. आता झालंय ना, करा आता. चला काम करा. अगं माझं हे कुठं आहे? कुठे काय? चल चल चल. थांबा. कुठे काय? हॅलो काय? कुठे पळताय? नाही सांगा तरी. कुठे वैदूकडे जायचंय मला. वैदूकडे 1:30 वाजलं ना, मला 1:30 वाजता वैदूकडे जायची अपॉइंटमेंट होती. पण आता काम तर करून जा ना. आता नाही गेले तर डायरेक्ट 6 महिन्याची मिळालो. अहो पण आता काम करताय ना तुम्ही. मी येते तासाभरात येते. कोणी वैदू बिदूकडे जायचं नाही ताई. प्लीज काम करा. आम्हाला ना खूप डोक्याला ऑलरेडी ताप आहे आता. प्लीज 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 काम करा. प्लीज. हा रिक्वेस्ट आहे आता प्लीज. बसा हे करा. काय ते? वा वने वा. ओ गॉड. अरे काय आहे? काय जेवायला काय केलंय? अहो तुम्ही करणार आहात ना स्वयंपाक? हे पण मीच करायचंय. हो दळवी बाई म्हणाल्यात की तुम्ही सगळं करणार आहात. तुम्ही नाही करणार आहात का स्वयंपाक? करते बाबा करते. नको ह्या चेहऱ्याचा स्वयंपाक नको आहे मला. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे राहू दे. स्वयंपाकाचं ओंकार बघून घेईल काय ते. मी एक काम करा, मी धुण्याचं बघा. कपडे बाथरूम मध्ये आहेत ना? मग तुम्ही तेवढे मशीन मध्ये टाका. मी हे आवडते. मीच करायचंय? नाही ताई मी मशीन लावली असती पण त्याच्यावरती ते इंग्लिश मध्ये बटन असतात ना, मला काही कळत नाही. मी असे टाकटूक दाबले की मशीनच खराब होऊन जाते. बघा सोडा मशीनचं सोडा. ओंकार लावेल कपडे, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला कपडे वाळत घालायला तरी जमतील ना? हो काय काय माझं लय आहे हो. माझी मनगट वळत नाही. तो मोठा अशी अशी होत नाही. अरे मोठा अशी होत नाहीत. मनगट वळत नाहीत म्हणजे काय एक्सप्लेनेशन आहे? ह्याचं पण ऑपरेशन आहे. बाकी होईत नाही असं. कुठलं ऑपरेशन आहे? ह्याचं पण होणार आहे. मनगटाचं पण. कसला आजार आहे? आजार आहे तुम्हाला ह्याचा? कुठला? मला रिमोटोड आर्थरायटिस आहे. रिमोटोड आर्थरायटिस आहे. तरी आपल्या काही रिमोटोड मम्मीचं काही लॅपटॉप थॉर्थराईस आहे मला असं म्हणेन. बस काही आवाज काढू नका. हे मला रिमोट आर्थरायटिस आहे. काय काय? रिमोट आर्थरायटिस आहे. असला कुठलाच आजार नाहीये रिमोटवर थॉर्थराईस. मी काही म्हणेल लॅपटॉप थॉर्थराईस. मी काही म्हणेन माझं मला उठतं ना. एक काम करा राहू द्या मशीनचंही राहू द्या. काही काम केलेलं नाही. काही जाऊ दे. केअर नाही, धुणं नाही,
लादी सगळं त्या पुसून- सोफ्या खाली आहे. लादी पुसून घ्या आणि जा तुम्ही काय ते. हा आम्ही करतो मी हे manage. पुस पण ताई सुरुवातीचे 3 महिने आहे का ना मी कोरड्या कपड्यानेच फक्त लादी पुसन हा मला ते सायनचा त्रास आहे. कसला त्रास आहे? अहो ते थंडात हात घातला का ना माझा सायन चढतो. सायनस असतं ते ताई. मला थंडात हात घातला का थंडात हात घातल्यावर साईड काय बादली अंगावर घेऊन लादी नाही पुसायची तुम्हाला. बरं करते बाबा आता काय गरीबाला करायचंच असतं. उगाच काहीतरी गरीबाला म्हणू नका हो. जाऊ दे काम करतायत ना. बापरे बने, ओ माय गॉड. अरे काम संपतच माय गॉड. बापरे. काय करते बघ ती, काय करते कसं बघ कमलबाई कसं बघ. काय आता कमल्या. एक लादी पुसून झालं तुमचं? काय खूप होत आहेत का लाद्या? आता लाद्याही कमी करू का माझ्या घराच्या? अहो शुगर कमी झाली जरा साखर आणा. ए ताई साखर आणा. जा. आणते साखर आणते. ताई फक्त साखर नको. साखर थोडस थंड दूध टाका, बर्फ टाका आणि थोडीशी कापी मारा. अरे कोल्ड कॉफी मागते ही बाई. कोल्ड कॉफी मागते ही तोंडावर आपल्या. काका मला पण एक हॉट चॉकलेट. लॅपटॉप घालीन डोक्यात तुझ्या लॅपटॉप हॉट चॉकलेट पाहिजे. मी मागतलं का तुला प्रॉब्लेम? म्हटलं ठीक आहे. अरे लॅपटॉप चॉकलेट पाहिजे. ट्रॉफी फोडली. माझी ट्रॉफी फोडली तुम्ही. अरे एक ट्रॉफी होती माझ्याकडे. सगळे टाळ्या वाजवल्या होत्या सगळ्यांनी. ही पहिल्यांदा म्हणालेली तू ओंकार ग्रेट आहेस असं. ती ट्रॉफी तुम्ही साहेब फोडली ट्रॉफी प्रिया. माफ कर मला. निघा इथनं. पहिले घराबाहेर वा. चला बस झालं काम. चला जा बाहेर. बापरे वा काय ती चाल. आहा. एकही काम केलेलं नाहीये वरनं ट्रॉफी फोडून जात आहे माझ्या नवऱ्याची. जा बाहेर. आता काम केलं तर गरीबाला पैसे तर द्या. ऍडव्हान्स घेतलायत ना तुम्ही. अजून कसले पैसे देऊ? ऍडव्हान्स दिलायस तू प्रिया. नाही येत त्या. प्रियदर्शिनी 1 महिन्याचा ऍडव्हान्स दिलाय ना. जाता 1 महिन्याचा ऍडव्हान्स दिलायस तू. बाबा कोण पैसे पण देत नाही. काम पण देत प्रिया. नाही. काय करायचं? शुअर बऱ्याच प्रेक्षकांना हा परफॉर्मन्स आणि हा विषय अतिशय जवळचा वाटला असणार आहे. पण ऑफकोर्स सगळ्याच घरात काम करणाऱ्या मावशी अशा नसतात. तुम्ही प्रहसन म्हणून अतिशयोक्ती अलंकार वापरलात पण तो फारच कमाल होता. मजा आली. चला जरा पॉझिटिव्ह विचार ऐकूयात आपल्या हास्यरसिकांकडून. महेश सर. वनिता यू वर फॅन्टॅस्टिक. म्हणजे आणि तू फॅन्टॅस्टिक तुला करण्यामागे या दोघांचा फार मोठा हात आहे. म्हणजे ओमकार आणि प्रियदर्शिनी यू बोथ ऑफ युअर टायमिंग विथ हर वॉज सो ब्रिलियंट. तुम्ही ह्यात आणि दत्तू तू कमाल करतो तिकडे बसून एकटा. नाही मी ना थ्रूआउट त्याला ऑब्झर्व करत होतो. मध्ये मध्ये तिकडे लक्ष जायचं. हा एक्सप्रेशन प्रत्येक सिच्युएशनला देतो तो. ही इज रिॲक्टिंग टू एव्हरीथिंग. म्हणजे असं नाही का आपण आपल्या बाजूला गपचूप बसलेत. नो काहीतरी करतोय मध्येच मोबाईल खेळतोय. इज डुईंग म्हणजे एंटायरली ना तुमच्या चौघांचा मिळून हा ॲक्ट ब्रिलियंट होता. ब्रिलियंट. आणि इट इज नॉट जस्ट अ ॲक्ट. इट्स अ हिलेरियस वुडेविल म्हणतो ना. वुडेविल यु नो व्हॉट्स वुडेविल ना. अमेरिकेमध्ये एक फेमस ॲक्ट करण्याचं एक पद्धत होती. वुडेविल काय म्हणायचे वुडेविल. माय राईट प्रोनाऊन्सिएशन इज करेक्ट. वुडेविल ॲक्ट होता. आय वुड से दॅट. वुडेविल ॲक्टमध्ये ॲक्च्युली म्युझिक पण असते आणि मध्येच ते म्युझिक होतंच बाजूचं सगळं बॅकग्राऊंड. आपले बँड वॉज प्लेइंग ब्रिलियंटली. सो थँक्यू व्हेरी मच. वंडरफुल. एन्जॉयड थरली. सोनाली ताई. मला गंमत अशी वाटली. मी ज्या ज्या मैत्रिणींशी गप्पा मारते किंवा जी परिस्थिती पाहते त्यात प्रत्येकीची तक्रार अशी असते की एवढं सगळं होऊन माझा नवरा काहीच बोलत नाही ना. पण इथे बोलणारा नवरा होता. त्यासाठी सचिन मोटे ज्याची संकल्पना आहे आणि भूषण शेलार जो आपला लेखक आहे त्या दोघांचंही कौतुक. मला फार छान वाटलं की समानता इथे पण यायला पाहिजे. फारच छान मित्रांनो. मस्त. मंडळी एका गावामध्ये पहिल्यांदाच सादर होणार आहे एकपात्री नाटक.
चला बघूया तिथले प्रेक्षक या कलाकृतीचा कसा स्वीकार करतायत तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल कलाकारांना. हॅलो. अरे महेश सर. हा बोला बोला सर. नाही सर मी दौऱ्यावर आहे. साताऱ्याला आहे साताऱ्याला. हो हो कार्यक्रम करतो ना एक. काटावीला. कुठला काटावीला? सर तुम्ही बाहेरची नावं घेत जाऊ नका ना सर. मी गेले 7 वर्ष दहिसर आणि मीरा रोड याच्या बाहेर कधी गेलेलोच नाहीये सर. अशी नवीन नवीन नावं घेता सर आम्हाला कन्फ्युजन होतं सर. चेहऱ्यावर आम्ही दाखवतो कळलंय कळलंय पण काही कळलं नाही. तुम्ही काटावेला विचारलं शेजारी पण विचारलं होतं तेव्हा सुद्धा तेच आहे असं ते म्हणा. त्यांनाही ते शुअर नव्हतं सर. हा हा सर माझा एकपात्री कार्यक्रम आहे. हो प्रेमाच्या 56 तरा. नाही तारा नाही सर. तरा. हा हा येस येस येस. हो येस सर. सर आता फोन केला तर इथूनच मी नमस्कार करतो. हा नाही सुरेश नाही समीर सर. नाही ओके ओके हो चालेल चालेल सर. हो मी मग आल्यावर फोन करतो मी. हो एक 7-8 दिवसांनी मी येतोय नंतर फोन करतो मी तुम्हाला. हा हा हो 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 नमस्कार. हा नमस्कार नमस्कार नमस्कार. हो 1-2 मिनटं. हा सर सर हो मी नंतर फोन करू का तुम्हाला? हो चालेल चालेल. हो हो नमस्कार 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 पाहुणे. म्हणताय? नमस्कार. स्वागत आहे गावात. स्वागत आहे तुमचं. येस येस येस. बाकी व्यवस्थित प्रवास बिवास सगळं ओके? हो काही टेन्शन उत्तम उत्तम. सत्कार करून घेऊ थोडस. फोटो नाही. हे उलट झालंय असं वाटत नाही का तुम्हाला? उलट झालंय उलट. सॉरी सर सॉरी. ते काय होते थोडस गडबडलं का तू. फोटो हा ना घेऊ फोटो हा. मी दिशा बदलली आहे. स्थळ बदला. हे इथे पाहिजे हे खांद्यावर पाहिजे. उपर नाही ना ते. सॉरी सॉरी सर. काय होतंय ती जरा थोडस एवढं मोठं कलाकार का आलं नाही तिला गावात त्याच्यामुळे तसं होतंय थोडस. मुंबईचे कलाकार आले ती त्याच्यामुळे थोडस. नका बोलू नका. इकडे फोटो हे असं करा की असं करा. खांद्या वाटा की. बस बस बस. थँक्यू. बाकीच कलाकार कुठे ती? बाकीचे कोण कलाकार? बाकीचेच नाही बोलवा की त्यांचा सत्कार करू म्हणजे लगेच. नाही मी एकटाच आहे. एकटाच आहे मी एकटाच. एकटाच आहे म्हणजे? हो म्हणजे हा कार्यक्रम एकपात्री कार्यक्रम मी एकटाच करतो असं. नाटकच आहे ना? हो नाटकच आहे. कुठलं नाटक आहे? हेच प्रेमाच्या 56 तरा. बघितलं का सर म्हणजे प्रेमाचा रोल तुम्ही करणार. 56 तारा कुठे आहे त्या? नाही तसं नाही आहे. मी हे जे एकपात्री कार्यक्रम आहे तो मी एकटाच सादर करतो. एकपात्री आहे म्हणजे? हा एकपात्री जो कार्यक्रम आहे जो मी 1 तास करतो 2.25 तास मी तो एकटा करतो. एकपात्री कार्यक्रम आहे म्हणजे? आज जो सामना માટે जो હું આવો છો. मी काय गुजराती बोलतोय. सॉरी. ऐका तुम्हाला कळत नाहीये का? हा एकपात्री कार्यक्रम आहे ना तो एकट्यानेच करायचा असतो म्हणून मी तो एकट्यानेच सादर करतो. लक्षात आलं का तुमच्या गणित काय होतंय ते? नाही म्हणजे बघा मला ध्यानात आलंय. येस बसा तुम्ही बसा पाहिजे तर. हे म्हणजे तुम्ही ही 2 तास एकटाच करणार तुम्ही? येस येस येस. आता कळलं असेल तुम्हाला. बाई कुठं आहे? बाई कशाला पाहिजे? बघायला पाहिजे. बाई पाहिजे ना. नाटक आहे म्हणलं बाई पाहिजे की. बाई शिवाय नाटक थोडे आहे. पण मी आहे ना. तुम्हाला कोण बघणार आहे? बाई पाहिजे की बघायला. नाटक बाई म्हणजे फेट कोणा उडवायचं आम्ही? पैसे काय तुमच्या उडवणार आहे का? आम्ही बाई लागते घेऊ. नाही तुम्हाला कळत नाहीये. एकपात्री कार्यक्रम हा असाच असतो. एकट्याने सादर करायचा असतो. लक्षात आलं का तुमच्या? नकोच आहे पण आम्हाला. एक मिनिट तुम्ही काय बोलताय? तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय ते? मला कळतंय का काय बोलताय तुम्ही? असलं नाटक नसतं हो. हे काय नाटक आहे? बाई पाहिजे.
कोणी बोलावलाय कार्यक्रम तुमचा? त्याला बोलवा इकडे आत्ताच्या आत्ता. तुमच्याच माणसाने फोन केला होता मला, मी नाही आलो तुमच्याकडे. ह्या कार्यक्रम तुम्हाला लगा अक्कल आहे का? अक्कल आहे का तुम्हाला? लगा असलं कार्यक्रम घेऊन येता का? नानासाहेबांनी कळलं ना सर, खवाळ तरी आमच्या. कोण नानासाहेब? ज्या कार्यक्रमासाठी आलाय ते नानासाहेब जर इथं आले आणि त्यांना कळलं एकच माणूस आपला इथं तिथं काहीतरी करतोय, निवार खवळ तरी आमच्या होती. बाई नसलं नाटक नको आम्हाला, बाई पाहिजे. बाई पाहिजे. ऐका ऐका ऐका, हे बघा त्या नाटकात, माझ्या नाटकात मी जे सादर करतोय त्यात बाई आहे. बाई आहे ना? हा, ती बाई मीच करणार आहे. म्हणजे ही कशी बाई करणार तुम्ही? म्हणजे कशी बाई म्हणजे? साडी कुठे आहे तुमच्याकडं? केस कुठे आहे ती तुमच्याकडं? आणि ही मेन ऐवज कुठं आहे? कळत नाहीये का तुम्हाला? आता बसा, परत बसा, एकदा परत बसा, शांतपणे बसा, डोकं शांत करा. असं नसतं. मी काही असं मेकअप किंवा लाली बिली लावून आणि साडी बिडी घालून तसं नाही करणार आहे बाई. कसं? अहो मी एकटाच आहे ना, मी पुरुष पण सादर कसं असतं हे बघा, लक्षात घ्या. कसं असतं, रंगमंच असतो ना, त्याचा जो अवकाश असतो ना तो भासमान असतो. म्हणजे आपण जो आभास निर्माण करतो आपण रंगमंचावर, त्याच्याशी प्रेक्षक एकरूप होतात. रतन थय्यम काय सांगून गेलेले आहे, जर तुम्हाला चंद्र दाखवायचा असेल तर तो चित्रपटात तुम्ही दाखवू शकता, पण रंगमंचावर तुम्ही नुसतं बोट जरी केलं, तो बघा चंद्र, तर तो चंद्र त्यांना दिसायला लागतो, भासमान होतो तो. कळलं का? हे आहे त्याच्या लॉजिक. ती सगळं जाऊ द्या. ही कोण म्हणले? रतन थय्यम. त्यांना आणा गावात आमच्या. त्यासनी पहिलं घेऊन या, म्हणा बोर्ड दावण, म्हणा ही बघा बाई बघू दिसती का आम्हाला. ह्याच्या आईला इथं आमच्या माणसासनी खऱ्या खोऱ्या बाया जाऊन त्यांची मनं भरत नाही ती रातभर. आणि तुम्ही काय सांगताय बोट दाखवून हे करा बायाला? काय काय तमाशा चाललाय का इथं? जरा हे बघा, नाही चालणार. अरे तुम्ही जरा शांत बसाल का? तुम्ही जरा आवाज कमी ठेवा. आणि आवाज काय? सुद्धा प्रतियश नट आहे. 978वा प्रयोग आहे माझा. उगीच केलाय का मला सांगा? असं सांगतो तुम्हाला. हे बघा, आम्ही कसं करतो एकपात्री कार्यक्रमात. आता हा झाला पुरुष. सावित्री कुठे चालली असतो, यावर सावित्री काय म्हणणार? हे बघा, ही सावित्री अशी घेणार. हे बघा, मी तुमच्या बरोबरच येते. त्याच्यावर तू म्हणणार नाही नाही नाही, तू नेहमी होत नाही असं. तू आमच्या बरोबर यायचं नाही. आमच्या बरोबर काय मधूनच सुरू केलं त्यामुळे जरा गोंधळ झालेला आहे. सावित्री मी शेवटचं सांगतोय, तू आमच्याकडे येऊ नको. नाही नाही, मी तुमच्याकडे येणारच आहे. तू माझं ऐकणार नाहीस? नाही नाही, मी तुमचं काहीच ऐकणार नाही. असं होत नाही. तिकडे कसं असतं, एकदा सुरू झालं की तो फ्लो मिळतो आणि तो छान होतं. पण मधूनच सुरू केल्यामुळे अशी केली बाई पुरुष. हा, हे असं आहे. हे तुम्हालाच वाटतंय. आम्हाला माणूस शेमच दिसतोय आतमध्ये. त्यात तुम्हाला जुळणं बी झालंय का? चुकताय सारखं तुम्ही हे करणार आहे का? बोलताय त्याच्याकडे इकडून ते तिकडून ते. अरे 1 लाख रुपये दिले ते रे बाबा. 1 लाख रुपये कळते ती का तुला? कळतंय मला. चिचुका मोजले ती का? हे बघ चिचुका. 1 लाख रुपये दिले तिला, आम्ही काय बघायचंय? तुला काय डोकं बी काय का? माणसं दगडी फेकून आणतील आम्हाला. नानासाहेब आलं स्टेज जाळून टाकतील माझ्या सकट. तुम्हाला बी ठेवायचं नाही तिला का? ऐका, ही काय करायचं चाललंय तुमचं? अरे ऐका, बाई आला तुम्ही पहिली. बसा शांत बसा. तुम्हाला कार्यक्रम सुरू पाहिजे मला. ही फार जुनी कला आहे. प्राध्यापक लक्ष्मणराव देशपांडे नाव ऐकलंय का तुम्ही? फार 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 दिग्गज कलाकार होते ते. त्यांनी हजारो प्रयोग केलेत. वराड निघाले लंडनचे. मी त्यांच्याकडून इन्स्पायर झालोय आणि हा माझा कार्यक्रम लिहिलाय. कळलं का तुम्हाला? नाही नाही, ते बघा त्यांना नमस्कार. बरोबर आहे. हो बरोबर आहे. इथं कोण आहे? इथं मीच आहे. मग तुम्हाला बघायचं का? आम्ही नाही, हे बघ, आम्हाला बाई पाहिजे. एकदा बघा तुम्ही, म्हणजे कळेल ना तुम्हाला. बघायचे फार छान असं. सावित्री कुठे झाली? हे मी, अरे यार काय लावलेलं का? काय तमाशा आहे का इथं? का चष्टा लावली का तुम्ही आमची? नानासाहेब येणार आहेत थोड्या वेळात. नानासाहेब येतील, त्यांचं कुटुंब अख्खं येणार आहे, माझी स्वतःची बायको येणार आहे, पोरं येणार आहे. ती अख्खा गाव गोळा झालाय आणि तुम्ही इथं थोडं. 1 मिनिट, हा कुठला कार्यक्रम? हा कुठला कार्यक्रम मी करतो? 978 आणि टाळ्या वाजवतो लोक मला. थांबा, तुम्ही थांबा. उगा गोळ घालून ठेवलाय काहीतरी लागा. तुम्हाला अक्कल नसले का? थांबा जरा. काय जरा थांबा तुम्ही तिथं बसा खाली. काय बोलू नका अजिबात तुम्ही आता. ही रस्काबाईसनी फोन लावा. कोण बोलताय? कोण रस्का? कोण रस्का? बसा ना तुम्ही. मी बसतोय, पण असं एका पात्रीत दोन कोणाला घुसवू नका तुम्ही. एक पात्री इथं एक पात्री सांगताय तुम्ही. हॅलो
रस्काबाई किती करायला उठा नाही रस्काबाई हॅलो हा रस्काबाई जरा या की इकडं ही शाळेच्या मैदानावर जरा कार्यक्रम चालू आहे तुमची गरज आहे हो इथं तुमची गरज आहे या लवकर या बरं का हा लवकर या हे ऐ पक्या पक्या वर इकडे आलो आलो वर ये कोण पक्या ऐका पक्या जास्त वाढवू नका एक पात्री म्हणजे फक्त एक पात्र असतं एक पात्री म्हणजे ओहो एवढे असं नसतात एकटाच असतो तो ऐका जरा तुमचं करा ती गुस्ते बरोबर मध्ये तो खतरनाक कलाकार आहे मिमिक्री मारतोय देऊ अरे पण लोकांना नाही आवडणार काय झालं कुणाला मारू बघा स्टान्स बघा ह्याचा काय असा कसा कोण स्टेजवर येतो कोणाला मारू हा मारायचं नाही मिमिक्री मारायची तुला मिमिक्री मारायची मिमिक्री नका करू माझा आहे 2 तासाचा ऑलरेडी सेट आहे कार्यक्रम मध्ये मिमिक्री कशी आणता तुम्ही तुमचं नको आहे आम्हाला तुम्ही मध्ये मध्ये करा ही गुस्त ही टाळ्या घेणार बरोबर असं नाही बरोबर वाटणार तुम्हाला कुठली भेळ करताय सर्विसळ करताय दादा टेन्शन घेऊ नका मी तुम्हाला सांभाळून घेईन चला एक काम करू एक रेसलिंग मारू चला रिहर्सलला रेसलिंग म्हणतो मी काम करेन का ह्याच्या बरोबर नाही जमणार ऐका माझं अरे तुम्ही करा ना बोल होईल तुम्ही पैसे दिले तुम्हाला तुम्ही आता माझा डोकं खायला लागलाय बरं का तुम्ही तुमचं करा तो करतो बरोबर तुम्ही करा तुम्ही सुरू करा मॅच होणार नाही पहिला डायलॉग घ्या चला तिथं वर पहिला डायलॉग घ्या चल चालू करा नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे मी समीर चौगुले रसिको कोणीतरी म्हटलेलंच आहे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं आपका दादा का भाई का सबका बदला लगा रहा तेरा फैजल अरे मी काय म्हणतोय प्रेम म्हणजे प्रेम मेरे बाप काय मेरे बाप हे कुठलं जुळतंय हे अरे जर्ग बसेल लोकांना लोक जातील मरतील तिकडे ना बाबा एवढी वर्ष टाळ्या घेतो ह्याच्या वस्तू माझ्या या कार्यक्रमाला साहित्याचं एक हे मिळालेलं आहे सांगू आम्हाला बाई आणली का तुम्ही आई नाही आणली बाईंचं सांगा मला तसं सांगायचं ना नमस्कार रोहितराव किती खाली जात रस्काबाई या नमस्कार तुम्हाला ह्यांच्यावर नाचायचे काय ह्यांच्यावर नाचायचे चला अरे ही सुरू झाली अरे थांब हे कुठला नाच कुठलं गाणं ते तरी विचारतं डायरेक्ट सुरू होते तिचं ठरलाय म्हणजे तुम्ही नाही तसं काय आहे रोहितरावांनी आम्हाला बोलवलंय का शिवाय बोलावणार नाही माहिती होतं म्हणून तयारीनिशी चालू आहे काय फेमस वाला घ्या की गाणं घ्यायचं लगेच आता हा विषय नाही माझ्या कारवर एक बाहुली आहे ती अच्छी नाचते मला खरंच सांगतो अहो ह्याला काय हो ऐका हे नाही जुळणार दिस इज नॉट हे जर्की लागेल वाट लागेल सगळी ऐका माझं जरा प्लीज काही प्रॉब्लेम हे ऐका माझा कार्यक्रम असा नाही आहे लक्षात घ्या तुम्ही हा माझा जो कार्यक्रम आहे तुझ्या प्रेमाच्या वेगवेगळ्या निरनिराळ्या छटा असतात तो लोकांसमोर मांडणार आहे गावातल्या पब्लिकला तुम्ही छटान फेटान दाखवा पण हे मला रबर प्रेम पाहिजे अरे पण हे काय प्रेम काय नाही तुम्ही थांबा जरा तुम्ही एक काम करा हे बघा ही 2 पोरं आहेत की नाही माझी ही बरोबर खेचणार 2 तास कार्यक्रम खेचणार तुम्ही तिकडे स्टूलावर जाऊन बसा मागं स्टूलावर जाऊन बसा ही जेव्हा कपडे चेंज करायला जातील की नाही तेवढ्यात तुम्ही याचं तुमच्या काही छटाफेटा असतील त्या हाणायच्या लगेच इथं त्या बाई परत आल्या गपचूप स्टूलावर जाऊन बसायचं अरे पण 2 तास हे नाचून ही तर मरेल आता जेवढं झालं होतं तिचं ऐका माझं नाही होणार 2 तास नाच नाही टिकणार ह्यांचा अरे बाबा टिकणार नाही 2 तास तुम्ही कशाला सांगताय मला अरे आम्ही कसं आहे दोघंच आहे कलाकारांचं गाव आहे आमचं कलाकारांचं गाव आज लय कलाकार आमच्या गावात एकामध्ये ठसून भरलेली आहे कला तुम्ही नका सांगू नाच सोडा आमचा कुठं कुठे आहे आपली अक्षय कुठे आहे ती इथं बसली होती मागाशी कुठेतरी असतील अक्षय पार्टी इकडे नमस्कार कोण आहे ते खूपच प्रसिद्ध दिसत आहेत टाळ्या बिळ्या वाजला ह्यांच्या भडक व्यक्तिमत्व एकदम बापरे हे काय करतात म्हणजे ही दोघं आंबट शौकी नाही ती आंबट शौकी नाही म्हणजे नेमकं काय करता नेमकं मी थांबा तुम्ही ना काय विचारू देस नाही तुम्ही काय करताय किती वेळा करताय कार्यक्रम 2.25 तास ही रातभर करते ती येडे ती रातभर होरडा पार्टी मध्ये हुरडा पार्टी येडं करून सोडले माणसांनी यांनी अक्षय आपला एक सांग जरा आहेस सांग की जरा सांगू दर्जेदार नसेल तर अरे अर्ध्या जोक मध्ये मामा हात चोळायला लागले दाड्या काय
अरे काय लावलंय का तुम्ही? एक मिनिट, माझी मनाची तयारी नव्हती, अचानक आलं. मला वाटलं की साधा साधा विनोद आहे, हे अचानक आलं त्यामुळे मग मी माझा राहिलो नाही. पण मी नेक्स्ट टाइम काळजी घेईन. अरे बापरे, एकदमच म्हणजे घातलंय त्याप्रमाणेच भडक होतं सगळं त्यांचं, कानात सांगितलं. आणि अरे बापरे, दत्तू मोरेचा छोटा भाऊ की काय? नमस्कार. हे कोण? ते मी उरलेला अर्धा पूर्ण करतो. या. नाही नको. अरे नाही नको मला अंदाज आला. नाही रक्त निघेल. नाही बस झालं. तुम्ही बसच करा आता. तुम्ही तिकडे मागे स्टूलावर जाऊन बसा. म्हणजे तुम्ही स्टूलावर बसायचं. ही बघा आता आमची 4 गडी आहे ती. ही ह्यांचा हाणणार आहे बघा, ही यांची मिमिक्री मारणार, बाई इथं डान्सिंग करणार, ही दोघं ह्यांचं आंबट शौकीन चालू ठेवणार. मग ह्यांचं जेव्हा होईल ही कपडे बदलाय जातील. तुम्ही याचं तुमचं काय छटाफेटा ते करायचं सगळं करा. ही कपडे बदलून परत आली की मग तुम्ही गपगुमान जाऊन तिकडे बसायचं स्टूलावर. मग बापरे, भन्नाट परफॉर्मन्स. सुरुवातीचा महेश सरांबरोबरचा फोन कॉल तर फारच भारी होता. बघूया त्यावर महेश सर आता काय म्हणतात. महेश सर. अरुण, सॉरी प्रसाद, मी काय म्हणतो, अमीर यू आर टू गुड. म्हणजे पण तू चुकला असते. पहिलं वर्ड ते वॉडोविल आहे. वॉडोविल माहिती तर पाहिजे कधी. माहितीये का, बस्टर किटन तुला माहितीच आहे. हेरॉल्ड लॉइड नावाचा ऍक्टर होता, हेरॉल्ड लॉइड. ही वॉज जस्ट लाईक यू, ब्रिलियंट. आणि समोरच्या माणसाचा कसा पाणउतार करायचा त्याला नक्की ठाऊक होतं. काय माझी विकेट काढली तुझं. बट वंडरफुल, इट वॉज एन्जॉयबल. म्हणजे ते माझं पर्स्पेक्टिव्ह तिथून मला जेव्हा कळलं तर मला खरंच पटलं का मी किती मूर्ख आहे. ही मजा आहे, गंमत आहे. तुम्ही जसे आहात तसेच राहा. खूप आवडता तुम्ही जसे आहात. अजिबात बदलू नका स्वतःला. ऑफकोर्स आय एम जस्ट जोकिंग यार. आणि ऑल ऑफ यू, एव्हरीबडी हॅज परफॉर्म वेल. आपण नावं घ्यायच्या भानगडीत पडत नाही. इट वॉज ब्रिलियंट. अभिनंदन. थँक्यू सर. सोनाली ताई, मला असं वाटतं की सर तुम्ही इतक्या मस्त पद्धतीने हास्यजत्राचं स्पिरिट उचललंय. कारण इथले प्रत्येक कलाकार जितका सुंदर अभिनय करतात तितक्याच मोकळेपणाने स्वतःवर हसतात, स्वतःवर जोक करू देतात. तर थँक्यू सो मच तुमच्या स्पिरिटसाठी. अमेझिंग. खूप मजा आली. या गोंधळात आम्ही किती हसलोय आम्ही सांगूच शकत नाही. तर आंबट शौकीन एंट्री छोटीशी होती पण त्यातही मजा आली. खूप मस्त. मंडळी, असं म्हणतात की खरा मित्र तोच जो संकटकाळी कामी येतो. पण अजिबात डोकं न चालवता मित्राच्या कामी आल्यानं देखील संकट निर्माण होऊ शकतात. चला बघूया ती संकट काय आहेत ते पुढील प्रहसनातून, जी घेऊन मंचावर येतात आपले अतरंगी हास्यवीर. एवढी लवकर आली. बापरे, ओ माय गॉड. उघड. येस. अरे न मग तू एवढ्या लवकर आली. अरे मला सांगायचं तरी ना, मी तुला घ्यायला आलो असतो. काय बघते तू? ए नमा, अरे तू आल्या झाडू कुठे घेते हातात? ऐक ना,
तू झाडू खाली ठेव ना. ते एक तर तू झाडू बघितला ना मला भीती वाटते का. ऐक ना ऐक ना ऐक ना ए ऐक 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 हे बघ तू दमली असशील. तू बस बस इकडे बस तू. अरे तू बस नाही इथे बस तू. हा दमली असशील. मी तुला पाणी देऊ का. पाणी मी तुझ्यासाठी चहा करतो. तुलाच माहिती मी तुझ्यासाठी किती भारी चहा करतो. चहा करू. चहा कर चहा. नमुडी काय झालं तुला. काय झालं सगळं दिसून राहिलं मला काय झालं ते. सगळं लपवलं मी तर. काय दिसतंय तुला. काय दिसून तुमच्या खोटेपणा दिसून राहिलं मला. माझा खोटेपणा काय केलं मी. काय केलं म्हणजे परवापासून जाऊन बसले मी तिथं बोरनान होतं म्हणून माझ्या माहेरी. तुम्ही का नाही बरं आले. का बरं नाही आले तुम्ही मला सांगा पहिले. विसरले का मुद्दाम केलं. नाही तुम्ही मला म्हणले मी येतो तू पुढे जा मी येतो. का नाही आले तुम्ही. ध्यानात होतं माझ्या पण आता काय सांगू ना मुडी मी तुला. म्हणजे ना काम का मारू. मला माहित आहे तुम्ही का नाही आले ते. सगळे चिडवून राहिले मला. काय मग आज पण जावई बापूला काम आहे का म्हणे ऑफिसचं. काय सांगू त्यांना. तुमची मेवणी बोलत होती आजारी पडला असेल ना तुझ्या विंड डिझेल. कौतुक करत नव्हती. हसू नका. नेहमीच आहे हो तुमच्या. तुम्हाला आवडत नाही ना माझ्या माहेर यायला. किती वाट बघून राहिले मी तुमची तरी तुम्ही आला नाही. फोन केला फोन नॉट रिचेबल बिझी. काय करत होते तुम्ही. नाही नाही आपल्या इथे ना थोडीशी रेंज कमी आहे ना त्याच्यामुळे लागला नसेल फोन. तुमच्या खोटेपणाची रेंज वाढली त्याच्यामुळे होतंय हे सगळं. ना मग मी खोटं बोलतो. तुम्ही खोटं बोलता. खोटं बोलतो. आता करू नका तुम्ही खोटं बोलता. तुझ्या बोलण्याने ना मला असा कलेजा थंडा पडला माझा. नुसत्या नागपुड्या फुकता डोळ्यात तर पाण्याचा थेंब नाही तुमच्या. वा रे वा. नाही नाही तुला सगळं खरं सांगतो मी आज. नमा तुझा जेव्हा फोन आला होता ना फोन उचलण्याची पण ताकद नव्हती ग माझ्यात. काय झालं होतं. डॉक्टर मला म्हटलं की नीट बोला काही ऐकू येत नाही. डॉक्टर मला म्हटलं की तुम्हाला काही दिवस आहे ना कम्प्लीट बेड रेस्ट घ्यावी लागणार आहे. बेड रेस्ट म्हणजे बेड रेस्ट म्हणजे काय झालं होतं तुम्हाला. अरे मला ना मध्येच बरं वाटतं. मध्येच कसं मसं होतं मला. म्हणजे मला कळून नाही राहिलं काय नेमकं. तुझ्याकडे यायला मी निघालो होतो तुझ्याकडे. आणि तुझ्या आवडीचा शर्ट घातला होता मी तो नेव्ही ब्लू शर्ट आहे तो एकदम. हा आणि ते जास्वंदीचं तेल आहे ना ते लावलं होतं. डोक्यावर केस नाही पण तेल का बरं लावलं तेल. मला आवडतं म्हणून. मला दरवाजाजवळ मी गेलो ना एकदम असा पोटात गोळा चालला का. आतल्यात पोट गोळा असा गरगर 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 करायला लागला. डोक्यात पण गरगर गरगर व्हायला लागलं. आणि दम दिशी मी पडलो चक्कर येऊन. बरं हातात मोबाईल होता डायल नंबर मध्ये मोरे होते. मोरेंना मी कॉल केला म्हटलं मोरे लवकर या. मोरे आले आणि मला डॉक्टरकडे घेऊन गेले. मोरेंमुळे तुझ्या नवरा वाचलाय माहिती आज. एवढं सगळं झालं एक फोन का नाही बरं केला तुम्ही. मी आले असते ना. माहेर आणि सासर लांब होतं का माझं. मी आले असते ना. दादाचा फोन आहे. हॅलो हा दादा. हा पोचले. हा आले नीट आले. नाही ना यांना बरं नाही ना खरंच. नाही काय मोरे मी प्रॉब्लेम मध्ये अडकलोय. बायको आलीये माझ्या पोटात गोळा आलेला आहे. गोळा पटकन या. नाही नंतर सांगते सगळं. हा ठेव. काय झालं कोणाशी बोलत होते. नाही बोलत नव्हतं मी मोबाईल उचलता येतो का ते बघत होतो. काहीच करू नका तुम्ही. काहीच नाही आता मध्येच बरं वाटतं. मध्येच कसं मसं होतं. चमका येतात चमका. एरवी तुम्हाला मुंगी जरी चावली तरी तुम्ही घरभर बोबाटा करता. मग यावेळी का नाही सांगितलं तुम्ही मला. एक फोन करायचा ना. नाही सांगणार होतो मी तुला. का नाही सांगितलं. 3 वेळा माझा मोबाईल कडे हात जात होता. म्हटलं नमुला सांगू पण तू माहेरी गेली होती ना. कधीतरी माहेरी जाते ना तू. आणि तुला मी सांगितलं असतं तर तू लगेच आली असती. मग एन्जॉय कसा करणार. म्हणजे तू तिकडे एन्जॉय कसा करणार ग. ऐक नाही. आणि बोर नानला गेली तर म्हटलं बोर कशाला करू तुला. जोक नाही करत मी. नाही करणार जोक नाही. माझं चुकलं मी उगाच
गेले. कुकूची पण काळजी वाटते ना मला माझ्या. मी आता सगळं करते हा नीट. नाही नाही मला आहे ना आता डॉक्टरांनी इंजेक्शन दिले. डॉक्टर म्हणाले की मी अरे अमराव काय कसं काय बरं ना या मोरे वहिनी नमस्कार. भाऊजी कसे उपकार फेडू मी तुमचे. मी कधी गेलो उपकार. मोरे तुम्ही मला दवाखान्यात नेलं ना त्याच्यामुळे म्हणते. मीच घेऊन गेलो डॉक्टरकडे. मीच डॉक्टरकडे घेऊन गेलो. चालता येत नव्हतं अजिबात चालता येत नव्हतं माहितीये. डॉक्टर म्हणाले बेड रेस्टची गरज आहे. बरं शामराव आता पोटरीतला गोला कसा काय तुमचा. काय भाऊ पोटरीत गोलात वहिनी हापूस आंबा केवढा असतो तेवढा मोठा पोटरीत गोला आला होता माहितीये. पोटरीत देव शपथ पोटरीत गोला. नाही नाही पण यांनी तर मला सांगितलं का ह्यांच्या पोटात घोडा आला म्हणून आणि ते घरातच पडले चक्कर येऊन. हा म्हणजे असं ठरलं. असं ठरलंय. अरे बेशुद्ध पडले होते ना. मी बेशुद्ध पडलो तर मला काय. हा माणूस जिन्यात आता बेशुद्ध पडलेला का नाही. त्याच्यामुळे पोटरीत गोला आला की पोटात गोला कसा काय करणार. जिन्यात असे बेशुद्ध पडलेला हा माणूस शामराव असं पडलं होतं. त्याच वेळी काय झालं मी असा जिन्याच्या पायऱ्यावर चढत होतो. पायऱ्या चढत होतो तर मला वाटलं पोरांनी फुटबॉल खाली फेकला की काय. यांचं डोकं माझ्या पायाजवळ आलं ना. आणि मी कसा एक्सपर्ट किक मारण्यात अशी किक मारणार मी. तेवढंच माझं लक्ष गेलं अरे फुटबॉलला कान कुठून आले. बघतो तर शामरावांचं डोकं जिन्यावर असं जिन्यावर. मित्र शेवटी ताबडतोब रस्त्यावर गेलो रिक्षावाला पकडला आणला. चल ह्याला उचल ताबडतोब ह्याला बसव आणि डॉक्टरकडे घेऊन जाऊया. कुठल्या डॉक्टरकडे घेऊन गेले तुम्ही मग. कुठल्या डॉक्टरकडे तेच त्याला विचारलं कुठल्या डॉक्टरकडे. कुठल्या डॉक्टरकडे. तो म्हणाला कशाला डॉक्टरकडे मी स्वतः डॉक्टर आहे. रिक्षावाला. रिक्षावाला म्हणाला रिक्षावाला डॉक्टर आहे. हा मी पण अपंजित. अचंबित असतं ते. सुधारणा करण्याची गरज आहे या सिच्युएशन. अपंचित मी काय अचंबित. डॉक्टर रिक्षावाला तू कसा डॉक्टर. मी डॉक्टर. पण ते डॉक्टर तो मला 2-3 तास मी रिक्षा चालवतो. आणि मग पार्ट टाइम हे करतात का. करेक्ट बरोबर पकडलं. पकडून ठेवा सोडू नका हे करेक्ट आहे. आणि ह्यांना तिथंच रिक्षा तसा आडवा केला आणि ह्यांच्यावर उपचार सुरू केले. उपचार सगळं दवा पाणी 2 मिनिटात गुण आला का नाही. हा भारी ना. हो मग म्हटलं बाबा तुमची फी किती डॉक्टर साहेब. तर तो म्हणाला काय मीटर प्रमाणे काय होतील तर द्या. ते डॉक्टरने तर नेलंच नाही ना त्यांना मग मीटरच नाही पडलं मग फीस कशी बरं. एकदा आपण रिक्षात बसलो रिक्षाला मीटर टाकतो 30 रुपये झालं. मीटरचे 26 आणि 4 रुपये तर डॉक्टर म्हणून दिले. डॉक्टरची फीस 4 रुपये असं 30 मीटर टाकलं झालं. हो हो असं सगळं झालं. काय एवढं सगळं झालं आणि तुम्ही मला आता सगळं काय हो तुम्ही मला का नाही हो सांगितलं. मी आले असते ना तुम्हाला बघायला. पण भाऊजी ह्यांनी तर मला सांगितलं का त्यांच्या पोटात घोडा आला मग तो पायापर्यंत कसा गेला बरं. ते काय झालं जिनेवर असं बेशुद्ध पडले का नाही. त्याच्यामुळे जो पोटात जो गोला होता ना तो सरकला आणि पोटरीत आला. तेच भाऊजी कसं काय. तेच आहे. कसा हा प्रश्न आलाच पाहिजे. कसा हा आलाच पाहिजे त्याशिवाय पुढे कसा जाणार ना. कसा करेक्ट आहे. पोटातून पोटात न्यूटन लॉ ऑफ ग्रॅव्हिटी काय म्हणणं आहे. मोरे न्यूटनच्या लॉ सांगाल तुम्ही आता. काय ते न्यूटनच्या लॉ सांगाल एकदम. आता न्यूटनच वाचविला आपल्याला. नव्हे न्यूटन लॉ ऑफ ग्रॅव्हिटी. लक्षात ठेवा पुढे हा मला बोलता येईल नाही बोलता येईल माहिती नाही. न्यूटन लॉ ऑफ ग्रॅव्हिटी का बोलतोय सारखं मी तो पाठ आहे म्हणून. न्यूटन लॉ ऑफ ग्रॅव्हिटी लक्षात ठेवा. हा
ते काय आहे आपण एखादी अशी वस्तूवर फेकली की ती खाली येते. गुरुत्वाकर्षणामुळे खाली येते. करेक्ट करेक्ट. काय आहे आता गुरुत्वाकर्षणामुळे ती ह्या शब्दाची ह्या जिभेला सवय नाही. खाली येते. सेम ऍज इट इज. पोटात गोला गुरुत्वाकर्षणामुळे तो पोटरीत गोला. पोटरीतच कसा आला मग? ते पोट आणि पोटरी जुलत ना. पोट आणि मांडी जुलत नाही म्हणून ते पोट आणि पोटरी असायचं. ऐका ना मग आपण त्या डॉक्टरला भेटायला जायचं का? आता तो नाही त्यांनी एवढं बरं केलं ना तुम्हाला. अरे ते आता रिक्षावाला आहे तो कुठे बाळा मारत फिरत असेल आपल्याला काय माहिती. तो बिचारा मला भेटला माझा जीव वाचला त्याच्यामुळे. तुला नमो तुला कळलं ना की मी बोरनांच्या कार्यक्रमाला का बरं नाही आलो. ओके ने मला कळलं. मोरे मोरे बरं झालं तुम्ही आले. जीव वाचवला. पटकन निघा. धन्यवाद. बऱ्याच ना दादा. वहिनी बऱ्यात ना तुम्ही? सॉरी दादा मला उशीर झाला. तू एवढा सिरियस आहेस. मी पूर्ण बाजारात फळं शोधत होतं कुठे मिळतच नव्हतं. हा ठीक आहे तुझ्यासाठी मी आणलं शेवटी. ओके केळ आणला. केळ कशाला? ह्याला जो आजार झालाय चिकनगुनिया त्याच्यासाठी केळीच पाहिजे ना. केळं खाल्ले की चिकनगुनिया निघून जातो लगेच. एक मिनिट काहीतरी गैरसमज होऊन राहिला तुमचा भाऊ. त्यांना चिकनगुनिया नाही झाला. काय झालं तुम्हाला सांगते. यांना सांगावं लागल ना ग्रॅव्हिटीचं. अरे ए नमो अरे तू नुसतं बोलत का बसली. आले ते पाणी पिणी पाणी पाणी नाही झाला. पाणी तर दे. आले आले पाणी. अरे तू कशाला आलाय ते? ह्यांनी मला सांगितलं. हा काय मेसेज केला. मी कुठं सांगितलं काहीतरी सांगतो. अहो तुम्ही काय झिंगेत असताना मेसेज टाईप करता. हे बघा काय टाकलंय. हे बघा श्याम दादाला पोल्ट्रीचा आजार झालाय लवकर ये वाचवायला. पोल्ट्री अरे पोल्ट्री ना ते स्पेलिंग मिस्टेक झाला. पोल्ट्री स्पेलिंग मिस्टेक. एकदम माझ्या पोटात गोळा आला सांगितलं. तो गोळा तुम्ही पोटरीत घातला. बरं पोटरीचं नंतर पोल्ट्री केलं. आता त्याचा तू चिकनगुनिया केला. अरे दादा पोल्ट्री मध्ये चिकन येतं ना. मी जवळचं सांगितलं ना. काय करायचं. पाणी घे. भाऊ निघू वहिनी. नाही भाऊ असं काय करून राहिले तुम्ही. तुम्ही ह्यांना चिकनगुनिया नाही. तुम्हाला कोणी खोटं सांगितलं चिकनगुनिया झाला म्हणून? मला डॉक्टर एके बोलले. हा रिक्षावाला. नाही नाही रिक्षावाला नाही. रिक्षावाला रिक्षावालाच आहे डॉक्टर. MBBS झालाय तो. पण त्यांनी कसं सांगितलं चिकनगुनिया? भाऊजी चिकनगुनियामुळे संधिवाताचा त्रास होतो. दरदरून घाम येतो. चक्कर येते. माणूस उभा नसता राहिला माझा. चिकनगुनियाचं खोटं कोणी सांगितलं? नाही डॉक्टर बोलले की डॉक्टर एके काय म्हणाले की 3-4 प्रकारचे चिकनगुनिया असतात बाजारामध्ये. एक असतो तो मोठ्या कोंबडीमुळे होतो. दुसरा असतो तो बॉयलर चिकनगुनिया. तो 7 दिवसात बरा होतो. 3-4 वेळा इंजेक्शन घ्यावं लागतं. तिसरा असतो तो पिल्लू चिकनगुनिया. तो काय जायला लागतच नाही. डायरेक्ट बघितलं की बरा होतो. दादाला झाला तो अंडे चिकनगुनिया. हा म्हणजे चिकन अंड्यात असताना जो होतो ना गुनिया तो अंडे चिकनगुनिया. म्हणजे तो काय अगदी हाय काय नाही काय. म्हणजे तुम्ही मोठ्यानं बोललात ना नाही तर तो नाही पण चिकनगुनिया डास चावल्यामुळे होतो ना. मग अंड्याचा ना याचा काय संबंध आहे मग? बोललो होतो हा प्रश्न येणार. कधी अरे तुमच्या काय बोलताय मला नाही वहिनी तुमचं बरोबर आहे. वहिनी बरोबर आहे. डास चावल्यामुळे म्हणजे डास चावतोच. अहो चावतो मग त्याचं काम येतं काय त्याला? आपण डास चावतो म्हणजे डास श्यामदादाला पण चावतो आणि डास कोंबडीला पण चावतो. असं आहे काय? आणि डास कोंबडीला चावला ना की त्याच्यापासून जे अंड होतं ना ते बेकार असतं. ते अंड श्यामदादानं खाल्लं म्हणून चिकनगुनिया झाला. आणि तोच डास श्यामदादाला पण चावला. त्याच्यामागे एक गणित आहे. A=B, B=C म्हणून A=C. न्यूटनचं गणित. नाही नाही ते सायन्स आहे. आता हे गणित वेगळं गणित आहे. मी पाठ केलं त्याचं काय आता. हा ते
तर काय होतं ते काय झालं डास म्हणजे डास चावला कोंबडीला कोंबडीने दिलं अंड ते खाल्लं श्यामदादाने मग डास इज इक्वल टू श्याम श्याम इज इक्वल टू चिकनगुनिया असं ते सगळं झालेलं असं आहे. सगळं झालं एकदम तुला कळलं ना नमू की मला चिकनगुनिया का झाला ते हे बघ तू माझ्यावर विश्वास नको ठेवू कारण काय ना मी डोक्यावर पडलो होतो तेव्हा मला काही लक्षातच नाही ना मला लक्षातच नाही आणि तुम्ही दोघांनी जे काही वेगवेगळ्या पद्धतीने माझा जीव वाचवलाय ना त्याबद्दल धन्यवाद. या तुम्ही आता या. नाही भाऊ पण मला एक कडून नाही राहिलं यांना एका दिवसामध्ये यांच्या पोटात गोळा आला पोटातला गोळा पोटरीमध्ये गेला आणि मग यांना चिकनगुनिया पण झाला पण मग एका दिवसात एवढे आजार बरे कसे झाले यांचे? डॉक्टरच्या महिमा आहे ना तो डॉक्टर खूप हुशार आहे ना मला भेटायचे ते डॉक्टर इंटरनॅशनल डॉक्टर I am the international एक डॉक्टर एक म्हणजे दक अरुण कदम यूजी टीजी फ्रॉम विरार टू इंटरनेशनल डॉक्टर मेरी दवाई पचकन करे रोगों से रिहाई काय बोलताय तुम्ही चेक नको करायला पेशंट त्यांच्याकडे रांग लागलेली असते ना पेशंटची त्याच्यामुळे पाया पडते हो तुमच्या तुम्ही माझ्या नवऱ्याचा जीव वाचवला ना देव माणसासारखे भेटले हो तुम्ही नमो अरे त्यांना पाणी वगैरे दे ते डॉक्टर साहेब बसा मी आलो मी पाणी घेऊन आलो अरे हे कोण जित्त भूत पकडून आणलंय अरे हा कुठल्या अँगलने डॉक्टर मीच बोलवलाय त्याला मीच बोल आपल्या बाजूचा भाजीवाला गोनपाट टाकून रिकामा बसला होता म्हणून म्हटलं ये डॉक्टर म्हणून आणला कोणी सांगितलं तुला मोरे अरे हा माणूस मेसेज करतो आणि विसरू कसा जातो पाणी घ्या थँक्यू माय हे ते डॉक्टर आहे ते इंटरनॅशनल एक डॉक्टर मार्केट मध्ये माझा गाला आहे माहितीये काय गाळा एक मिनिट मार्केट मध्ये गालाय म्हणजे गालाय म्हणजे गाला गाला डॉक्टरचा औषध भारत मार्केट मध्ये डॉक्टरचा गाला म्हणजे गाला है मेरी दवाई करे डॉक्टर से रिहाई रोगों से आय एम द इंटरनॅशनल एक डॉक्टर माझा भाजी मार्केट मध्ये गाला आहे गालाय म्हणजे भाजी मार्केट मध्ये गाला आहे कशाचा गालाय दवाचा भारतभर म्हणजे दवाचा मेरी दवाई पचकन करे रोगों से रिहाई मेरी दवाई पचकन करे रोगों से रिहाई भेंडी कशी दिली 20 रुपये पाव किलो अन्न पावटा कसा दिला स्वस्त आहे 12 रुपये पाव अन्न शेवगा आहे तुमच्याकडं शेवगा आज नाही आणला असा शेपालून काढला पाहिजे ना तुम्हाला भाजी विकणाऱ्या माणसाला खोटात तुमचं कळलंय मला खोटीत होणार तुमच्या हे सांगून राहिले मला खोटं नाही का तुम्ही वा 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 भीक नको कुत्रा आवर या म्हणीची आठवण आली मला फारच बहार आणलीत फारच मजा बघा हा सर असे काय म्हणतात महेश सर धमाल म्हणजे काय आहे बापरे आणि नमा युअर फॅन्टॅस्टिक म्हणजे तू जो संयम ठेवला होतास ना थ्रोट म्हणजे मला वाटलं होतं हिला माहिती आहे सगळं कळलेलं आहे तिला आणि द एंटायर प्लॉट वॉज ब्रिलियंट कारण एक थाप मारली का आपल्याला अनेक थापा माराव्या लागतात हे त्यांनी इतकं ब्रिलियंट सिद्ध केलं आणि विथ फुल ह्युमर म्हणजे ही सिच्युएशन खरी फार सिरियस होती की सिरियस सिच्युएशनमध्ये कॉमेडी आणणं ही जी कला आहे तुमच्यामध्ये आणि श्याम यू आर टू गुड यार खूप तुला काहीतरी नाव काहीतरी बोललीस तू डिझेल अच्छा मला वाटलं टकलू हैवान बोलले काय श्याम व्हेरी गुड
आणि अरुण तू काय करतोस ना, तो पिच लावतोस ना तू, माय गॉड, इट इज अनबिलिव्हेबल. म्हणजे आय डोंट, मला असं वाटत नाही असा कोण दुसरा आर्टिस्ट असेल जो ह्या पिचनी थ्रू आउट बोलू शकतो. कमाल आहे अरुण, सुपर, हॅट्स ऑफ. आणि प्रभाकर टू गुड. आणि ऑफकोर्स तू सुद्धा. श्रमेश. सॉरी आय डिडंट आय एम सॉरी आय डिडंट नो. आणि श्रमेश तू पण क्लास. आणि एकंदरीत सगळी अशी भट्टी क्लास जमली होती. ब्रिलियंट. थँक्यू कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सर. सोनाली ताई. तुफान. ही जी सगळी मंडळी आली होती एक एक करून, काय करावं तुझ्या सामान्य ज्ञानाचं प्रभाकर? प्रत्येकाच्या एंट्रीला तुझी दिलेली जी रिॲक्शन होती त्याचा आम्हाला वन्स मोर पाहिजे. अप्रतिम अप्रतिम. एकेकाला पाहता पाहता तुझे रिॲक्ट होत होतास. फारच छान, मस्त, व्हेरी नाईस. मंडळी, हे हास्यपत्र असंच वाटत राहणार आहोत, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची.